प्रख्यात साहित्यिक स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात सहभागी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल विश्वाला आदर्श ठरलेले विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि समस्त परिवर्तनवादी चळवळीला आणि पुरोगामी लेखनाला तेजस्वी विचारांचे बळ पुरविणारे, आयुष्यभर सत्य आणि समतेकरिता निकराचा संघर्ष करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अक्षय स्मृतींना विनम्र अभिवादन. मित्रांनो, फक्त स्वतःसाठी टाहो न फोडता इतरांच्याही डोळ्यातील अश्रू पुसणे असते कविता. फक्त स्वतःसाठी टाहो न फोडता इतरांच्याही डोळ्यातील अश्रू पुसणे असते कविता. संशय व द्वेषाच्या भिंती कोलमडून पाडणे हीच असते कविता. जिवंत माणसांवर सळसळतं प्रेम करणे हीच असते कविता. सत्य आणि न्यायाचा जयघोष करून मानवाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे ही असते कविता. ही जर कविता असेल आणि आपण परिवर्तनवादी कवितेची ही परिभाषा मान्य करीत असू, तर ज्योतिताईंनी केवळ कविताच केल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात कविता जगल्या सुद्धा. विचारांचं वादळ लपेटून सतत संघर्षरत असणारं ज्योती लांजेवार नावाचं सळसळतं झाड 7 वर्षापूर्वी शांत झालं, स्तब्ध झालं. त्यांच्या स्मृती जागरणाचं हे 7वं पर्व आहे. विद्रोहाच्या पावसाला नकाराची साथ आहे. विद्रोहाच्या पावसाला नकाराची साथ आहे. वेदनेच्या ढगाला माणुसकीचा हात आहे, असं लिहिणाऱ्या, आयुष्यभर निकराचा संघर्ष करणाऱ्या, शब्दाशब्दातून संघर्ष पेरणाऱ्या, वंचित आयुष्यातले असंख्य नकार पचवीत, विद्रोहाचा पलिता व्यवस्थेवर धरीत, सर्व शोषितांच्या वेदनांना कवटाळत माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीला शतशः अभिवादन. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित या 7व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आजच्या या दुसऱ्या सत्रात या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफणारे सुप्रसिद्ध विचारवंत, कवी, समीक्षक, लेखक, वक्ता असलेले आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प काल ज्यांनी गुंफलं, त्या पहिलं पुष्प गुंफणाऱ्या विचारवंत विख्यात लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम. या व्याख्यानमालेचं तिसरं आणि शेवटचं पुष्प उद्या जे गुंफतील ते नवी दिल्ली येथील हिंदीतील प्रसिद्ध लेखक डॉक्टर जयप्रकाश करदम. या स्मृती जागरण सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या सुविद्य कन्या आणि ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस, त्यांचे सर्व सहकारी, या व्याख्यानमालेत वेगवेगळ्या विद्यापीठातून कार्यरत असणारे प्राध्यापक, देश विदेशातील डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या साहित्याचे चाहते, या व्याख्यानमालेत जुळलेले सर्व अभ्यासक, रसिक, मित्रगण आणि अन्य सर्व महानुभाव, सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दलित आंबेडकरी जाणीवेच्या लेखनाचा आणि मराठी कवितेचा मानबिंदू ठरलेल्या लोकविलक्षण प्रतिभेच्या डॉक्टर ज्योती लांजेवार एक सळसळत व्यक्तिमत्व होते. अग्रगण्य कवयित्री, समीक्षक, संशोधक, आंबेडकरी चळवळीचे सजग नेतृत्व राहिलेल्या स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार लौकिक अर्थाने आपल्यात नाही, परंतु त्यांच्या साहित्य रूपाने आणि आठवणींच्या रूपाने त्या आपल्यात कायम आहेत. कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी. कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी. मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी, असं अदम्य आत्मविश्वासाने सांगणाऱ्या ज्योती म्हणतात, गाव पेटू लागलेली मशाल देईन हाती, गाव पेटू लागलेली मशाल देईन हाती, कोणताही डोंगर आता घालू शकणार नाही भीती, कोणताही डोंगर आता घालू शकणार नाही भीती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. असं स्वतःच एक वादळ होऊन वावरणाऱ्या डॉक्टर ज्योतिताई यांचं समाजभान तीव्र होतं. त्यांच्या साहित्य संपदेची आणि त्यांच्या लौकिक वाङ्मयीन व्यक्तित्वाची काल धावती ओळख करून दिली आहेत.
त्यांच्या व्यक्तित्वाच्या काही कंगोऱ्यांना आणि कवितेच्या विशेषांना काल डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी अधोरेखित केलं. आज समाजभान आणि साहित्य व्यवहार या विषयावर आपलं मौलिक चिंतन डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी मांडणार आहे. तत्पूर्वी एक औपचारिकता म्हणून डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे या विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत असणाऱ्या उत्तम कवी, लेखक, समीक्षक असणाऱ्या, आईच्या विचारांचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या, या माध्यमातून सतत नवीन काय करता येईल या शोधात असणाऱ्या एक संवेदनशील व्यक्तित्व लाभलेल्या डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांना मी आमंत्रित करतोय. व्याख्यानमालेच्या मागील भूमिका त्यांनी काल प्रास्ताविकातून विशद केलीच आहे, पण आजच्या व्याख्यान विषयाचे सुत्तवाच त्यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतोय. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद डॉक्टर अजय. आपण सर्वांचं आजच्या दुसऱ्या व्याख्यानमालेत स्वागत. मी बघतेय की ऑडियन्समध्ये ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, उर्मिला पवार, अनेक मंडळी आज सहभागी झालेली आहे आणि त्याचा आनंद होतो आहे. स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर ज्योती लांजेवार ही माझी आई, पण या रक्ताच्या नात्यापलीकडे एक महत्वाचं नातं म्हणजे एका सखीचं, बौद्धिक बळ देणाऱ्या सर्जनशील सोबतीचं, जिच्याजवळ सारच काही अमर्यादित असे. त्याग, ममता, अनुराग, अवसान, व्यथा, वेदना, शब्द, वात्सल्य, अंतर्ज्ञान आणि तर्कशास्त्रीय बोध, चेहऱ्यावरचा भाव अचूक ओळखणारी, मौसमांचा तात्विक अंदाज घेणारी, माणसं प्रेमळपणे जवळ करणारी, मग ती कुठल्याही उंचीची असो किंवा स्तराची असो. ती एक रम्य उपस्थिती होती. स्वतःच एक वादळ होती, तरी नाखुश होती ते अजून वादळ का उठले नाही म्हणून. अनेकांना आयुष्यभर दिशा देणारी, रक्तरंजित आभाळाला शब्द निळे करू पाहणारी, झाडांच्या आक्रंदनाने अस्वस्थ होणारी, अखेरपर्यंत वादळ उठणार या विश्वासात जगणारी, आणि असे कितीतरी तिच्या निरनिराळ्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंवर भाष्य करता येऊ शकतं. पण असो, एखादे प्रतिष्ठान एखाद्या व्यक्तीच्या नावावर असणं किंवा काढण्यामागचा हेतू हा व्यक्तिगत नात्यापलीकडे असू शकतो आणि तो असावा. डॉक्टर ज्योती लांजेवार एक आई या व्यक्तिगत नात्यापलीकडे एक प्रतिभावान व्यक्तित्व, सामाजिक भान लाभलेली आणि तेच सामाजिक भान इतरांमध्ये जागवणारी लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी एक प्रशिक्षण केंद्र किंवा संस्था ठरणारी एक स्कूल ऑफ थॉटच म्हणूया. आणि हाच अभिभाव सतत समोर ठेवून डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या काही निवडक कवितांचं 2009 साली इंग्रजीत अनुवाद केला, तो रेड स्लोगन्स ऑन द ग्रीन ग्रास या पुस्तकाच्या रूपात. कालच्या व्याख्यानात प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानाची भूमिका मी मांडलीच. त्याचे अस्तित्वात येण्याचे कारण, त्यामागचे विविध पैलू आणि विचार हेही स्पष्ट केले. गेल्या 7 वर्षांमध्ये केलेली झालेली कार्यक्रम, व्याख्यानं, उपक्रम, साहित्यिक परिचर्चा याचाही आढावा घेतला. हेही स्पष्ट नमूद केले की प्रतिष्ठान पारिवारिक नाहीये, तर ते एका संवेदनशील बहुआयामी लेखिकेच्या साहित्यिक, वैचारिक, सैद्धांतिक, मानवतावादी दृष्टीला आदरांजली आहे व त्यांनी जी माणुसकीची, माणूसपणाची मूल्य जोपासली ते पुढे नेण्याचं व्यासपीठ आहे, ज्यामध्ये समविचारी, समप्रवाही आणि मानव मुक्तीसाठी झटणाऱ्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांशी कसा आणि कोणत्या पद्धतीने संवाद साधता येईल, विरोधाभास नव्हे तर साम्य कसं शोधता येईल, जेणेकरून गंभीर जाणीवेची पिढी निर्माण होईल आणि विशेषतः असा विचार करणाऱ्यांना एकत्र आणण्याचं कार्य, आणि हे सगळंच एकंदरीत प्रतिष्ठान म्हणूनच साहित्यिक आणि वैचारिक स्वरूपाचे उपक्रम
स्वरूपाच्या उपक्रमांना प्राधान्य देत असतं, हे काल नमूद केलं. असो, प्रतिष्ठानाची एक कार्यकर्ता, मुख्य नाही, एक कार्यकर्ता म्हणून माझं ठाम मत आहे, की कुठलीही मानवतावादी विचारधारा ही एखाद्या विशिष्ट समाज, जातीची, गटाची किंवा वर्गाची मक्तेदारी नसते. त्यावर एकाधिकार दाखवू शकत नाही व तसे त्याला मर्यादित आपण करू शकत नाही. केल्यास ते मानव कल्याणाच्या दृष्टीने असमंजस ठरतं. तेव्हा विसंगती सोडून साम्य शोधण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. फ्रेंच लेखक अल्बर्ट कामूची मला इथे आठवण येते आहे. तो म्हणतो, "तिरस्कारापेक्षा माणसांमध्ये प्रशंसनीय अधिक असतं." खरं आहे ते. पण आज साहित्य क्षेत्रात, साहित्यिक वर्तुळात किरकोळ गोष्टींच्या आधारावर साहित्य विश्व विभाजलेले दिसते. कुठे जातीचे, कुठे संप्रदायाचे, कुठे व्यक्तिगत स्वार्थ, तर कुठे पुरस्कारासाठी लाचारी. कुठे काही जण स्वतःला बुद्धिजीवी म्हणून आपल्या भोवती कार्यकुशलतेचा एक वलय निर्माण करतात. तर कुठे सोशल मीडियासाठी झळकणारं-फडकणारं लिहितात. तर कुठे काही एजेंडा घेऊनच निघतात. कधी-कधी वाटतं, की एका कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल करता आपण एक माइंडलेस आणि स्पाइनलेस म्हणजे कणा नसलेला समाज तर होत नाही ना? एकमेकांच्या प्रती संवेदनशीलता, संवेदना ही हरपत तर नाही चालली ना? प्रत्येकाला कुठेतरी लौकिकता, लोकप्रसिद्धी हवी असते. असो, तेव्हा आपण किती मोठे, दुसरे किती कमकुवत हे एखाद्या वैज्ञानिक प्रमेयाप्रमाणे सिद्ध करण्यात आपली शक्ती पणाला लावताना काही साहित्यिक स्वतःला समजणारे दिसतात. कोणी कुठे जावे, कितपत सहभागी व्हावे, व्हावे की नाही व्हावे, की मग केवळ शोभेसाठी जावे, इथपासनं लोकांच्या विचारांची प्रक्रिया आणि मानसिकता दिसून येते. साहित्य संमेलनांची तर अनेक दुकानं उभी आहेत आज. असो, तेव्हा साहित्य रसिकांची आणि चांगल्या साहित्याचा आस्वाद घेणाऱ्यांची निदान जातवारी किंवा वर्गवारी होऊ नये आणि त्यासाठी कुठल्याही निमित्ताने असो, एकत्रित येण्याची फार गरज आहे. प्रतिष्ठान हे कुठल्याही प्रकारच्या अत्यावश्यकतेला बाजूला ठेवून प्रामाणिकपणे कार्यरत असणार ही माझी खात्री आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानाच्या मार्फत दरवर्षी दर्जेदार लेखक, साहित्यिक मंडळींना बोलवून व ऐकण्याची जी एक परंपरा गाठलेली आहे प्रतिष्ठानाने, ती अशीच पुढे सुरू राहील, हा मी विश्वास व्यक्त करते. खूप वेळ न घेता एवढंच सांगायचंय, की आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानासाठी महाराष्ट्राचे सुपरिचित असलेले ज्येष्ठ कवी, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी हे अनेक मोठ्या साहित्य संघटनांशी त्यांच्या कार्यकारिणीत जुळलेले आहेतच. गेली अनेक वर्ष मराठी माध्यमिक शाळा बंद पडल्यामुळे त्यांची पुनरुज्जीवी होण्याच्या प्रक्रियेत सक्रिय असलेले, एकंदरीतच मराठी भाषेच्या प्रती असलेली उदासीनता, अनास्था दाखवणारे, तिच्या संवर्धनाविषयी गहन वक्तव्य करणारे आणि प्रतिष्ठानाशी अगदी आरंभापासून जुडलेले डॉक्टर जोशी यांना आपण ऐकणार आहोत. तेव्हा माझे प्रास्ताविक इथेच थांबवते आणि डॉक्टर अजय चिकाटे यांना श्रीपाद भालचंद्र जोशींचा परिचय करून देण्याची विनंती करते. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. धन्यवाद अपर्णा. सुजन हो, डॉक्टर ज्योती लांजेवार यांचं समाजभान तीव्र होतं. घराच्या 4 भिंतीत कमी आणि रस्त्यावर चळवळीतच त्या जास्त रमायच्या. रसिकांच्या आणि चळवळीच्याही मनात घर करणाऱ्या त्यांच्या कवितांचे मोल अनमोल आहे. त्यांनी विद्रोही कवितेला अधिक मर्मग्राही केले. उद्रेक आणि उत्कट भावानुभूती सांधून आंबेडकरी जाज्वल्य तेजस्वी विचारांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी गुंफत त्यांनी जी कविता लिहिली, त्या कवितेला जिवंतपणाचा स्पर्श आहे. चळवळीचा वास आहे. तीव्र समाजभानाची डूब आहे. म्हणूनच त्या म्हणू शकतात, मी बोलले तर त्यांची बोबडी वळते. मी बोलले
तर त्यांची बोबडी वळते. मी चालले तर सावली थर्रावते. मी पाहिले तर त्यांच्या इमारतीचे पायवे खचतात. मी बोट उगारले तर त्यांचे पुरोगामित्व गळून पडते. जेव्हापासून त्यांचे अतिक्रमण हटविले तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचे मैदान झाला आहे. तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचे मैदान झालं आहे. असं प्रतिगामी विचारांशी मैदानात येऊन शब्दशस्त्राने लढणाऱ्या ज्योतिताई झुंजार रणरागिणी होत्या. निश्चितपणे त्यांची कविता समाजभान जपणारी होती. ती स्वतःसाठी टाहो फोडत नव्हती. समताधिष्ठित समाज व्यवस्थेसाठी ती शब्दांचे आसूड उगारत. आजच्या या व्याख्यानाचा विषय सुद्धा असाच समाज व्यवस्थेशी निगडीत असलेला आहे. समाजभान आणि साहित्य व्यवहार या विषयावर आपण डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचं मर्मग्राही चिंतन ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देणे अपर्णाने सांगितल्याप्रमाणे मलाही ते अगत्याचं वाटतं. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर्वांना परिचित असलेलं एक चिरपरिचित व्यक्तिमत्व आहे. चळवळ आणि श्रीपाद जोशी हे एक समीकरण आहे. उत्तम वक्ता म्हणून ते विख्यात आहेत. ओघवती वाणी ही त्यांच्या वक्तृत्वाची विशेष ओळख आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरही कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते म्हणून ते परिचित आहेत. संवादशास्त्र व विचार माध्यमशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. सळाळ आणि सळाळनंतर समायत, मतितार्थ आणि इत्यादी हे अत्यंत मौलिक ठरलेले त्यांचे 4 कविता संग्रह ग्रंथालयाने प्रकाशित केले आहेत. मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारी त्यांची कविता आहे. गेल्या 4 दशकात त्यांनी लिहिलेल्या कवितेचा अनेक मान्यवरांनी, अभ्यासकांनी आणि समीक्षकांनी वेगवेगळ्या अभिप्रायासह गौरव केला आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी मराठी कवितेचे प्रतिनिधित्व केले आहे. हिंदी, इंग्रजी, बंगाली, मल्याळम आणि इतर भारतीय भाषात त्यांच्या कवितांचा अनुवाद झाला आहे. कवितेशिवाय हस्तक्षेप हा सामाजिक लेखांचा संघर्ष, हवी तशी नक्षी, तो, ती, ते आणि तो हे मुक्त ललित चिंतनाचे संग्रह, आकलन हा समीक्षा लेख संग्रह, युगसंवाद हा युगवाणीतील संपादकीय लेखांचा संग्रह हे त्यांचे महत्वपूर्ण लेखन आहे. शिवाय संवादशास्त्र, संवादाची मूलतत्वे, जनसंवाद आणि जनमाध्यम, सैद्धांतिक संकल्पन, सुसंवाद इतरांशी, स्वतःशी, माध्यम, पत्रकारिता आणि आपण, माध्यमांचा अन्वयार्थ, ज्ञानेश्वरी, संवादशास्त्रीय आकलनाचा एक प्रयत्न, प्रसार माध्यमांची स्वायत्तता किती खरी किती खोटी, हे माध्यम, मीडियावरील समीक्षा ग्रंथ, तर जाहिरातीचे शैलीशास्त्र, माध्यमांची नीतिमत्ता आणि मीडिया इथिक्स हे संशोधनपर ग्रंथ, याशिवाय सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष, वेगळा विदर्भ ही अखंड महाराष्ट्र, एका वादाची सद्यस्थिती, नवभारताचा उत्तुंग राष्ट्रपुरुष डॉक्टर राम मनोहर लोहिया अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. काही महत्वपूर्ण संपादने त्यांनी केली आहेत. 5 ते 6 त्यांचे ग्रंथ आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आफ्रिकन लोककाव्य, पॅलेस्टाईनी कवी श्रीकांत वर्मा, बाबा नागार्जुन हे हिंदी कवी, महमूद दरवेश, नोबेल पुरस्कार प्राप्त विसेंट अलेक्झांडर व रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे मराठी अनुवाद त्यांनी केले आहेत. कर्नाटकातील वेळूर येथील 12वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, जरूड येथील गाडगेबाबा साहित्य संमेलन, बोली साहित्य संघ, नागपूरचे पहिले कविता संमेलन, भिलार येथील लेखक प्रकाशक संमेलन यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. स्ट्रीट प्ले, स्ट्रीट पोएट्री, समांतर कला चळवळ, पोस्टल पोएट्री इत्यादींचे ते प्रवर्तक राहिले आहेत. अनेक वैचारिक संमेलनाचे ते प्रवर्तक होते. भाषा, संस्कृती, माध्यम यावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. युगवाणी, मराठी ग्रामसेवक यांचे त्यांनी उत्तम संपादन केले आहे. श्रीवत्स, श्रीचा स्मृती, उद्याचा मराठवाडा इत्यादी वार्षिकांकाचे संपादन, अनेक वार्तापत्रे त्यांनी लिहिली आहेत. अनेक प्रतिष्ठित दैनिकात व नियतकालिकात त्यांनी महत्वपूर्ण लेखन व स्तंभलेखन केले आहे. विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, यखू देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार, राष्ट्रीय पुस्तक मेला दिल्लीचा सुरेश भट स्मृती साहित्य पुरस्कार यासह अनेक महत्वाच्या पुरस्कारांवर त्यांची नाममुद्रा उमटली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे ते अध्यक्ष राहिले आहेत.
तीव्र संवेदनशीलता आणि प्रखर सामाजिक भान जपणारे ते लेखक आहेत. गेल्या 4 दशकातील महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रावर तीक्ष्ण नजर ठेवून असणारे डॉक्टर श्रीपाद जोशी यांचा आणि डॉक्टर ज्योतिताईंचे अत्यंत घरोबाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. ज्योतिताईंच्या भल्या बुऱ्या प्रसंगाचे ते साक्षीदार आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तित्वाचे धनी, बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आज या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांना शब्दोक्ती सुमने देऊन त्यांचे स्वागत करतो. कृपया त्यांनी या शब्दसुमनांचा स्वीकार करावा. मी त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक पाचारण करतोय. समाजभान आणि साहित्य व्यवहार या विषयावर चिंतन भाष्य करण्याकरता आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर. नमस्कार, धन्यवाद अजय चिकाटे. या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले या दृश्य माध्यम प्रणालीद्वारे जे यात सहभागी होत आहेत ते सर्व श्रोते हो. डॉक्टर लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या अपर्णा लांजेवार, अपर्णाने आपल्या प्रास्ताविकामध्ये ज्योती लांजेवारांबद्दल फार अप्रतिम भाष्य केलेलं आहे. या प्रतिष्ठानची भूमिकाही त्यांनी फार सुंदररीत्या विशद केलेली आहे. हे कशा करता प्रतिष्ठान निर्माण झालेलं आहे, पाहता पाहता ज्योती लांजेवारांचा हा 7वा स्मृती दिन आपला विश्वास बसणार नाही इतक्या वेगाने गेलेले हे दिवस. आणि 40-45 वर्षाचा जवळजवळ 4 दशकांचा त्यांच्याशी असलेला आम्हा सगळ्या मंडळींचा चळवळीतला, काव्य वाचनातला, साहित्य संमेलनातला, साहित्य संस्थातला हा सगळा सामाजिक चळवळीतला जो वावर आहे, त्यांच्या कुटुंबाशी, अपर्णाचे वडील बाबूरावांशी असलेला आमचा जो स्नेह होता, या सगळ्या आठवणी ज्या आहेत या फार पारिवारिक आहेत, कौटुंबिक आहेत, वैयक्तिकही आहेत आणि सामाजिकही आहेत. अशा आणि मराठी कवितेवरती एक दलित कवितेमध्ये तर एक पूर्णपणे वेगळं स्थान ज्योती लांजेवारांनी आपलं स्वतःच त्या काळात निर्माण केलेलं आहे. आणि स्त्रीवादाकडे पाहण्याची सुद्धा एका वंचित अशा समाजाच्या दृष्टिकोनातून बघणारी एक विचारवंत स्त्री आणि भारतीय दलित स्त्रीच एक समोर गीता सानेंच्या नंतर, दोघेही विदर्भातल्या, गीता साने विदर्भातल्या होत्या. ज्योती लांजेवारांनी गीता सानेंच्या नंतर त्यांनी भारतीय स्त्रीच्या संबंधातलं गीता सानेंचं जे अत्यंत महत्वपूर्ण काम आहे त्याच्यानंतर डॉक्टर ज्योती लांजेवारांचं भारतीय स्त्रीच्या संबंधात आणि त्यातही दलित स्त्रीच्या वास्तवाच्या संबंधातलं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. अरुण शौरींच्या वेळेला तर त्यांनी जे माझी प्रस्तावना होता त्याला त्यांनी संपादित केलेलं जे पुस्तक आहे, शौरीने जे काही त्या काळामध्ये उद्गार काढले होते, त्याच्या निषेधार्थ जे काही लेख आलेले होते, एक अतिशय आक्रमक हा शब्द त्याच्यासाठी योग्य नाही, परंतु अत्यंत संवेदनशील असं समाजभान जपणारी आणि स्त्रीवादाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघणारी आणि दलित चळवळीमध्ये सुद्धा दलित पुरुष आणि दलित स्त्री यांच्या नात्याबद्दल अत्यंत सावधपणे, अतिशय सजगपणे त्या नात्याचं सुद्धा एक बंडखोर पद्धतीने विश्लेषण करणारी आणि दलित पुरुषाला सुद्धा दलित स्त्रीच्या शोषणाचं साधन मानणारी अशी एक व्यापक दृष्टी या कवयित्रीजवळ लावलेली आहे. एक वेगळी कविता ज्योती लांजेवारांची आहे, एक वेगळं समाजभान आहे, स्त्रीत्वाची एक वेगळी जाणीव आहे आणि स्त्रीत्वाच्या एकूण सगळ्या पेडस्टलवर उभं राहून जे निरीक्षण आहे, जे अवलोकन आहे, जी संवेदनशीलता आहे तिचं समाजाशी आणि ही बाई राजकारणामध्ये सुद्धा अत्यंत सजग, सक्रिय आहे. एका पक्षाच्या महिला आघाडीची प्रमुख राहिलेली आहे. अजून काही वर्ष ज्योती लांजेवारांना मिळाली असती तर मला खात्री आहे की आपल्याला विधान परिषदेमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा दिसू शकेल असं राजकीय कर्तृत्व सिद्ध करू शकण्याची क्षमता ज्योती लांजेवारांजवळ होती. पण दुर्दैवाने आपल्या जाऊन ते सगळं आता हिरावून घेतलं गेलं. या पार्श्वभूमीवरती कालही ज्योती लांजेवारांच्या कवितेच्या संबंधाने अश्विनी धोंगडेंनी काही उल्लेख केले. मी ज्योती लांजेवारांच्या कवितेवर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्व कर्तृत्वावर न बोलता त्यांचा जो संपूर्ण मोठा परिघ आहे साहित्य व्यवहाराचा, समाजभानाचा, असा विषय मुद्दाम निवडलेला आहे. एक साधारणपणे 40-50 मिनिटं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्याला जेव्हा ते अधिक वाटेल तेव्हा आपण मला थांबवू शकता, कारण हा विषय फार मोठा आहे
आणि त्याची मांडणी तासभरामध्ये तितकीशी सहज नाही, पण तरीही मी त्यातले काही महत्वाच्या बाबींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मुळामध्ये आपण अशा वेळेला या विषयावर बोलतो आहे, की ज्या वेळेला समाज म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय, तिचं अस्तित्व म्हणजे काय, समाजाचं अस्तित्व म्हणजे काय, तो अस्तित्वात तरी आहे का, त्याचं घटन कसं होत आहे, विघटन कसं होत आहे, त्याला नामशेष कसं केल्या जात आहे, ही संकल्पनाच कशी पलीकडे संपुष्टात येऊ शकते. आणि समाज नावाचं एकूण जी काही जडणघडण आतापर्यंत ज्या विचारवंतांनी, दार्शनिकांनी मानवी संस्कृतीच्या इतिहासात केलेली आहे, तो सगळा धागा अनेक अंगाने विस्कटण्याच्या अशा एका विचित्र कालखंडात आपण वावरतोय. आज आपण घरी बसून एकमेकांशी संवाद साधतोय. तोंडाला फडकं बांधून, पट्ट्या बांधून, हात धुत जीवन जगण्याची जी वेळ आलेली आहे, ही सगळी आपल्या आधुनिक विकास प्रक्रियेने आपल्यावर लादलेलं मानवाचं आणि निसर्गाचं नातं तोडून संपूर्ण ग्रहगोलाचं विकासाच्या आणि लोभाच्या आणि स्वार्थाच्या आणि नफेखोरीसाठी केलेलं जे सगळं शोषण आहे, त्याच्यातून प्राण्यांचा सगळा अधिवास जो नाहीसा झालेला आहे आणि माणसांपासून, जनावरांपासून, पशुपक्ष्यांपासून जे एकदा संवादी जीवन होतं माणसाशी, माणसाच्या व्यक्तिमत्वाशी, ते आता विसंवादी होत त्यांच्यातले विषाणू माणसांमध्ये शिरून माणूस हा तसाही जनावर झालेला आहे. त्याच्यातला विषाणू स्वतः मधलाच इतका मोठा झालेला आहे. त्याच्या स्वार्थापोटी, लाभापोटी, त्याच्या वर्चस्व भावनेपोटी, आणि तो प्राचीन काळापासून आहे. पण आज त्याचं जे काही एक बाह्य स्वरूप, अंतरंग आणि बहिरंग जे एक होत आहे, मानवाच्या प्रजातीसमोरच आज वेगवेगळी आव्हानं उभी आहेत. तिथे सगळे वाद, सगळी दर्शनं, ही सगळी थिटी पडतायत. माणसाच्या अस्तित्वाचे, जसं दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक गोष्टींवरचा माणसाचा विश्वास उडून गेलेला होता आणि एक अस्तित्ववादाचा जन्म होऊन अस्तित्ववादी साहित्याची एक वेगळी मांडणी झालेली होती. कामू, काफका या मांडणीने फार वेगळ्या पद्धतीने सार्त्र या सगळ्या मांडणीकडे बघितलं होतं. पुन्हा एकदा आपण 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लूने जे काही जगाचं केलं होतं, आणि त्याच्याही आधी खरं म्हणजे महामाऱ्यांचा इतिहास फार जुना आहे. इसवी सनात पूर्व 4थ्या शतकापासून, हिपोक्रेटिक पासून तर सतत आजपर्यंत चालत आलेला, आणि महामाऱ्यांनी राजकारण बदलवलं, समाजकारण बदलवलं, अर्थकारण बदलवलं. जसं सगळं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, संस्कृतीकारण, वर्चस्वकारण हे अनेक समाजांमध्ये काही व्यवस्थांनी हजारो वर्ष नियंत्रित केलं आणि माणसांना वंचित केलं. ज्ञानापासून, स्वातंत्र्यापासून, अभिव्यक्तीपासून, त्यांना शब्द फुटण्यापासून, त्यांना अर्थकारणापासून, आणि त्यांना ते भान यायला सुद्धा शेकडो वर्ष, हजारो वर्ष लागली. या संपूर्ण मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये सतत संघर्ष जो चाललेला आहे, तो लौकिकाचा आणि अलौकिकाचाच आहे. तो परतत्वाचा आणि इहवादाचाच आहे. तो माणसाच्या अस्तित्वाचा आणि त्याचं अस्तित्व नियंत्रित करू पाहणाऱ्या आणि त्याच्यावर संपूर्ण समग्र सृष्टी सहित माणसावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या, त्यांची नावं, आडनावं प्रत्येका काळात, जाती, धर्म हे वेगवेगळे असू शकतात. त्यांची संपन्नता, सोबतता, स्वार्थ वेगवेगळे असू शकतात. पण ही प्रक्रिया मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये अव्याहत चाललेली आहे. जे पहिला बंड या संपूर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध पुकारणारा महात्मा बुद्ध, महावीर, चार्वाक, वेदांमधली नास्तिक दर्शनं आणि माणसाच्या बाजूने उभी असलेली उपनिषद आणि जगातली सगळीच या पद्धतीने चालू असलेली त्या दर्शनांमधली, धर्मांमधली माणूस मुक्तीची बंडखोरी, ही सगळी समाजभानाशी निगडीत आहे. आणि त्याची अभिव्यक्ती, त्याचा साहित्य व्यवहार हा सामाजिक वास्तवाचा साहित्य व्यवहार आहे. आज वास्तव हा शब्द सुद्धा आपण विसरलो आहे. सामाजिक वास्तव तर फार दूरची गोष्ट आज राहिलेली आहे. सामाजिक न्यायाची जागा आता व्यक्तिगत स्वार्थाच्या, लाभाच्या, नफ्याच्या अशा बाबींनी घेतली गेलेली आहे. न्यायाच्या संकल्पनेलाच 32 दिवस झाले आज शेतकरी बसलेला आहे दिल्लीच्या राजधानीच्या सीमेवरती, आणि अजून वेगाने एवढ्या कुडकुडत्या थंडीमध्ये तो आपल्या सगळ्या ऊर्जा ठामपणे साठवून आहे, न्यायासाठी बसलेला आहे. आणि त्याला आव्हान देणाऱ्या ज्या शक्ती आहेत, तर त्याच्याच न्यायाच्या संकल्पनेला शहर येऊ पाहतात. अशा एका विचित्र कोंडीमध्ये सापडलेला मानव समाज आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, दुसरीकडे मानवी आपत्ती,
तिसरीकडे राजकीय आपत्ती, चौथीकडे कायद्याचं आणि न्याय व्यवस्थेचं सुद्धा माणसाचा विश्वास उडून जावा, शासनावरचा, प्रशासनावरचा, राज्यकर्त्यांवरचा, पक्षांवरचा, राजकारणांवरचा, अशा विचित्र स्थितीमध्ये आलेलं हे जे मानवी अस्तित्वाचं भान आहे, याचं नेमकं काय करायचं? हा समाज टिकणार आहे का? कोणतं रूप धारण करणार आहे? आपण आधुनिक आणि आधुनिकोत्तर अशी साहित्यामध्ये मांडणी करून झालेली आहे. 2020 हे असं वर्ष आहे की इथून पुढे जगाची मांडणी ही कोविडोत्तर जग आणि कोविड पूर्व जग अशी व्हायला लागणार आहे. इतकं भीषण परिणाम माणसाच्या समग्र जगाच्या वरती, सगळ्या अर्थव्यवस्थांवरती, सगळ्या सत्यांवरती एकाच वेळेला मानवी संस्कृतीच्या इतिहासात एवढं मोठं आक्रमण कधी आज झालेलं नव्हतं. हे मानव निर्मित आहे, हे निसर्ग निर्मित आहे. याच्यावरती अजून चर्चा सुरू आहेत, वाद सुरू आहेत. त्याच्या मुळाशी अद्याप आपल्या वैज्ञानिकांना, संशोधकांना, अभ्यासकांना पोचायचं आहे. पण वेगवेगळ्या अंगाने आपण या अस्तित्वाकडे आता पाहायला लागलेलो आहे. समाज या संकल्पनेचं, समाज भान या संकल्पनेचं, समाज वास्तव या संकल्पनेचं जे काही आजपर्यंत आपल्या जो वाहत आलेलं स्वरूप आहे, नातं आहे, धागे आहेत, हे सगळे विस्कटले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यांचं विरेचन, या सगळ्यांची उकल, हे सगळं डिकोड करणं, हे सगळं करून पाहायची गरज पडते. समाजभान आणि साहित्य विभागाच्या निमित्ताने जे अनंत प्रश्न माणसाच्या अस्तित्वाशी, मानव प्रजातीशी आणि मानव प्रजातीच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या शोषणाच्या, वंचिततेच्या, त्याला वंचित राखणाऱ्या, अनेक बाबींपासून वंचित राखणाऱ्या, त्याचं अर्थकारण, धर्मकारण, त्याचं अस्तित्व, त्याचं स्वातंत्र्य हे संपूर्णपणे गिळंकृत करणाऱ्या अशा एका वेगळ्या वास्तवाचे आपण स्वतः आता साक्षीदार आहोत. आपण खरोखर नागरिक आहोत का, की पुन्हा प्रजा झालेलो आहोत? आपण खरोखर अभिव्यक्त होतो आहोत का, की पुन्हा आपल्या आतमध्ये एका भयाखाली, दहशतीखाली, समाजाच्या नव्हे तर समाजामधल्या विविध टोळ्यांच्या, विविध सांस्कृतिक रंगांच्या, सांस्कृतिक टोळ्यांच्या, विविध राजकीय पक्षोपक्षांनी प्रवर्तित केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तवातल्या अशा प्रत्यक्षातल्या टोळ्यांच्या, त्यांच्या नॅरेशनच्या, त्यांच्या कथ्याच्या, त्यांच्या डिस्कोर्सच्या, अशा सगळ्यांचं एक वेगळंच भान, समाज भानामध्ये आज हे सगळं जे मिसळत आहे, फार मागे जर आपण वळून पाहिलं तर आजपर्यंत मराठीमध्ये 2500-600 वर्षाची मराठी जी अभिजात दर्जा मागते आहे, तिच्याजवळ एकही अद्यापपर्यंत नाव घेण्यासारखी उल्लेखनीय राजकीय कादंबरी नाही. हे आपलं समाजभान. राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ही जाणीव सुद्धा आपल्या समाजभानाची आज नाही. माझा राजकारणाशी संबंध नाही, मी तटस्थ आहे, मला भूमिका नाही, मी निष्पक्ष आहे, असं छाती ठोकपणे सांगणारे, अज्ञानाचं उत्पादन करणारे थोर लेखक आपल्याजवळ आज आहेत. त्यांना समाजकारण आणि राजकारण यातलं अभिन्नत्व जाणवत नाही, त्यातलं भिन्नत्व जाणवतं. ते सामाजिक दृष्ट्या स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायला तयार आहेत, नवे म्हणवतात. नवे त्यांच्या इतके पुरोगामी दुसरे कोणी असत नाहीत, परंतु राजकीय दृष्ट्या ते किती साक्षर आहेत याबद्दल अवाक्षरही बोलत नाही. राजकीय निरक्षरता, पॉलिटिकल इलिटरसी, आर्थिक निरक्षरता, माध्यमांबद्दलची निरक्षरता, भाषेबद्दलची निरक्षरता, संस्कृतीबद्दलची निरक्षरता, आपल्या अस्तित्वाबद्दलचीच निरक्षरता, इतका प्रचंड इलिटरेट, विविध प्रकारच्या निरक्षरतांचा फैलाव झालेला आणि आपल्याला ज्ञान आणि माहिती प्रचंड आहे असा एक फोबिया आणि भ्रम झालेला आभासी माणूस, या आभासी वास्तवाचा आभासी नागरिक झालेला आहे. हे आजचं समाजभानाचं, आजचं विद्यमान या क्षणाचं स्वरूप आहे. प्रत्यक्ष काय, वास्तव काय, यथार्थ काय, आभास काय,
आपण कोण, आपला विचार काय, आपला संवाद काय, त्याच्यावर आपलं नियंत्रण किती, आपलं मत, आपल्या भावना, ज्याला आपण आपला गर्व म्हणतो, आपला अभिमान म्हणतो, तो आपला स्वतःचा किती आणि आपल्यामध्ये तो कल्टिव्हेट केल्या गेलेला, मॅन्युफॅक्चर केल्या गेलेला, तयार केले गेलेला, रेडीमेड दिला गेलेला आणि आपण तो परिधान केलेला. फक्त कपडेच रेडीमेड घालत नाहीयेत. मेंदूमध्ये विचार सुद्धा हे मॅन्युफॅक्चर 24/7 माध्यम जी तयार करून ज्या प्रतिमा, जो आशय, जे कथ्य, जो डिस्कोर्स, सगळा विचार, सगळं भान आपलं आज हे माध्यम निर्मित आहे आणि माध्यमांचं काय होतंय ते आपण पाहतोय. टीआरपी वाढवण्यासाठी लोक काय काय करतायत आणि त्याचे कशी बळी ठरतायत आणि ते कसे गुन्हे होत आहेत हेही आपण रोज बघतो. कुणाचं टीआरपी? माणसाचा, मानुषतेचा, माणूस म्हणून असलेल्या मूल्याच्या टीआरपीचं काय? हा समाजभानाचा भाग का होत नाहीये? आपले वकील, आपले प्राध्यापक, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले इंजिनियर, आपले तंत्रज्ञ, आपले वैज्ञानिक, आपले राज्यकर्ते, आपले जननेते, या सगळ्यांचं समाजभान कोण तपासेल? त्याची तपासणी करण्याची, त्यांचं सोशल ऑडिट करण्याची आमच्या प्रल्हाद चेंबडकरनी त्यावेळेला लिहिलेल्या कविता संग्रहाचं नावच ऑडिट होतं. फार लवकर गेला तो. त्याच्या ऑडिटचं सुद्धा आपण नीट मूल्यमापन केलेलं नाही. ही तपासणी करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे, असा जो बुद्धिवंत, विचारवंत, लेखक, प्रज्ञावंत असायला हवा, तो अनेक बाबतीत ठार निरक्षर आहे. तो समाजापासून, राजकारणापासून, अर्थकारणापासून, मला अर्थकारणातलं कळत नाही, मला राजकारणातलं कळत नाही, मला राजनयातलं कळत नाही. मग तुला कळतं कशातलं? फक्त पुरस्कारातलं, लाभातलं, स्वार्थातलं, स्वप्रतिमेच्या पूजनातलं, कशातलं कळतं तुला? हे प्रश्न कोणी उपस्थित करायचे? हे समाजभान कोणी द्यायचं की द्यायचंच नाही? हे प्रश्न उपस्थित करणं आजच्या साहित्य व्यवहारामध्ये अत्यंत आवश्यक झालेलं आहे आणि गेले 50 वर्ष मी सातत्याने ते करत झालेलो आहे. आजच आवश्यक झालंय असं नाही. 50 वर्षापूर्वीही ते आवश्यकच होतं. पण तुलनेने तेव्हा ते त्यापेक्षा आजचा जो प्रचंड आपल्याला दहशत बसावी असं जे एक वातावरण निर्माण झालेलं आहे, हे माझ्या पिढीने सुद्धा हे पहिल्यांदा पाहतोय. आम्ही आणीबाणी पाहिली, सप्त स्वातंत्र्य स्थगित झालेली बघितली, तरी सुद्धा मनातून इतकी प्रचंड दहशत जी आज बसलेली आहे ती आणीबाणीत सुद्धा नव्हती. तेव्हा सुद्धा समाजभान जागृत होतं. आज समाजभान हे कोणी गिळंकृत केलेलं आहे आणि आपण का करू दिलेलं आहे? काय आहे समाज, काय आहे समाजभान, काय आहे साहित्य, काय आहे साहित्य व्यवहार, काय आहे? या सगळ्यांची थोडी तपासणी करण्याची इच्छा जी मराठी समीक्षेजवळ, लेखकाजवळ, पत्रकाराजवळ शिल्लक होती, त्या सगळ्यांचा अपमृत्यू झालेला आहे. संपादकाचा कधीच अपमृत्यू झाला, ती संस्था कधीच संपली. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कुलगुरू, प्राचार्य हे फक्त व्यवस्था प्रमुख, प्रशासनाचे प्रमुख झाले. ते शिक्षणाचे, विद्वत्तेचे, बौद्धिकतेचे, वैचारिकतेचे प्रमुख उरले नाहीत. कोणी द्यायचंय समाजाचं भान? कोणतं ऍपरेटस आहे? काय आहे साधन? कशातून येणार आहे नवभान? आता ज्या ज्या बाबींनी ते भान आपल्याला आणून दिलेलं होतं, त्या सगळ्या बाबी, ती दर्शनं, त्या आयडिओलॉजीज, ते विचार, या सगळ्यांना पराभूत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत असत तशा एका प्रतिक्रांतीच्या अशा स्वरूपात आज आपण उभे आहोत. सगळ्या क्रांत्या या प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित झालेल्या अशा अवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत. हे जे क्रांतीचं, बदलाचं, फक्त सत्तेमधला आणि एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला हाकलून लावून केलेला बदल म्हणजे परिवर्तन, इतक्या सोप्या आणि सुटसुटीत व्याख्येपर्यंत परिवर्तन आलेलं आहे. आणि जवळजवळ सामाजिक वास्तव, सामाजिक न्याय, कल्याणकारी राज्य, परिवर्तन या शब्दांशी आपण जाणीवपूर्वक आपलं नातं तोडून घेतलेलं आहे. ते पुन्हा प्रस्थापित करण्याच्या ज्या चळवळी होत्या त्यांचाही निपात घडून आलेला आहे आणि त्या पुनरुज्जीवित प्रत्येक वेळेला, ज्या वेळेला कोणीतरी दिल्लीवर जंतर मंतरवर मोठमोठे झेंडे घेऊन उभं राहतं, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आता समाजभान, राजकीय भान जागृत होत आहे आणि आपली लोकशाही फार प्रगत व्हायला निघालेली आहे.
आपल्यातला लेखक सुद्धा त्यांच्या मागे जाण्याचा विचार करायला लागतो आणि पुन्हा 4 पावलं मागे येतो. कारण ते मोठे मोठे झेंडे असलेले जे लोक असतात ते आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्याच पक्षात जाऊन सत्तेचा लाभ घेऊन राज्यपालच झालेले दिसतात. आता आपण महाराष्ट्रामध्ये समाजभान जागृत ठेवण्यासाठी केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 40 वर्षापासून चालू असलेल्या आणि कायद्यापर्यंत काहीतरी मिळवू शकलेल्या एकमेव चळवळीकडे पाहतो. सगळ्या पुरोगाम्यांच्या दृष्टीने तेवढी एकमेव चळवळ शिल्लक राहिली, समाजभान जागृत ठेवणारी. आणि आता दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांकडे सगळे आशेने पाहतायत की पुनरुज्जीवित होऊ शकतं का आपलं समाजभान, आपलं राजकीय भान. समाजभानाचा हा जो सगळा प्रवास आहे, आपल्या साहित्यिकांचा किती संबंध आहे त्याच्याशी. मुळामध्ये आपण थोडीशी तपासणी अशी केली पाहिजे की सामाजिक जाणीव म्हणजे काय, सामाजिक जाणीव म्हणजे काय, समाजभान म्हणजे काय, समूह जाणीव म्हणजे काय, सामुदायिक भान म्हणजे काय, समुदाय म्हणजे काय. या सगळ्या गोष्टी एका डब्यात टाकून खलखल हलवून जे खाली पडेल ते आपलं असं नाही करतायत. कुठून सुरू जातो हा प्रवास, कुठे जातो, कसा जातो, थोडासा मागोही घेतलं पाहिजे. तो असा आहे की साधारणपणे 1960च्या दशकामध्ये आज ज्या समाजभानाबद्दल आपण बोलतो आहोत आणि ज्या साहित्य व्यवहाराबद्दल बोलतो आहोत, हा साठोत्तरी ही संज्ञा आपण जिला दिली तो सगळा व्यवहार आहे. पण साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी हे आपण इतक्या कॅज्युअली वापरतो की त्यातलं जे मूल्यभान आहे ते हरवून बसलेलं असतं. 60च्या नंतर जन्माला आलेलं सगळं साठोत्तरी नाहीये. साठोत्तरी ही बंडखोरी आहे, जशी भारतीय संतांनी केली होती. साठोत्तरी हे जाणीवांचं बंड आहे, हे मूल्यांचं बंड आहे, हे आशयाचं बंड आहे, हे घाटाचं बंड नाही, हे रूपाचं बंड नाहीये. हा डिस्कोर्स आहे आणि त्या डिस्कोर्सला एक विशिष्ट मूल्य व्यवस्था तिच्या मागे उभी आहे. 60च्या नंतर जे जे लिहिलं गेलं ते साठोत्तरी नाही, 90च्या नंतर जे जे लिहिलं गेलं ते नव्वदोत्तरी नाही. पण दुर्दैवाने आपण तसं गृहीत धरून त्या साठोत्तरीच्या सगळ्या प्रेरणा ज्या आहेत त्या नाहीशा करतोय. आजचे सगळे रूप समाजभानाची, मग तो स्त्रीवाद असेल, ती एलजीबीटीची मुवमेंट असेल, ती कुठल्याही प्रकारच्या वंचित आणि शोषणाच्या विरुद्धचे उठाव असतील, ते पर्यावरणाच्या रक्षणाचे उठाव असतील, तो युद्ध विरोध असेल, तो हिंसेचा विरोध असेल, तो दहशतीचा विरोध असेल, तो कल्याणकारी राज्य टिकवून ठेवण्यासाठीचा प्रतिकार असेल, या सगळ्यांची जी सुरुवात होते साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि भारतीय राज्यघटनेनंतर आपल्या उपखंडामध्ये. परंतु याला 60चं दशक जे आहे ते फार महत्वाचं आणि कारणीभूत आहे. हा जो एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे, ही जी एक आपली सामाजिक जाणीव आहे, ही काय असते ही? मुळामध्ये हिचं स्वरूप हे केवळ सैद्धांतिक नाहीये, हे केवळ विवेचनापुरतं मर्यादित नाहीये, हे केवळ विश्लेषणापुरतं नाहीये, हे केवळ दर्शनापुरतं नाहीये, हे केवळ आपण त्याचं अवलोकन करण्यापुरतं नाहीये. हा ऍक्टिव्हिझम आहे. समाजभान हा सोशल ऍक्टिव्हिझम आहे. ही प्रत्यक्ष कृती करण्याची बाब आहे. आणि कशाच्या संबंधातली कृती? ज्योती लांजेवारांच्या कवितेच्या, त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपण बोलतो. ही एक कृतिशील महिला आहे. ती समाजकारणात कृतिशील आहे, ती राजकारणात कृतिशील आहे, ती प्रत्यक्ष चळवळीत कृतिशील आहे. हे जे समाजभान आहे हे लेखकाचं समाजभान आहे. हे दलित पॅन्थरच्या चळवळीतून महाराष्ट्राला मिळालेलं आहे. दलित पॅन्थरला कुठून मिळालं? ते 60च्या दशकामधल्या 1968ला पहिली स्त्री मुक्ती परिषद झाली आणि तिथून या पद्धतीचे कॉन्शियसनेस रेझिंग ग्रुप्स तयार व्हायला लागले. हे जे कॉन्शियसनेस रेझिंग ग्रुप्स आहेत, समाजभान जागवणारे घटक, आज असे ग्रुप्स आहेत, पण ते कुठे आहेत? ते व्हॉट्सअपवरती आहेत. हे कोणतं भान जागवतात? कोणत्या समाजाचं भान जागवतात? कोणत्या प्रकारचा समूह निर्माण करतात? कसं ट्रोलिंग करतात? कोणाच्या बाजूनी बोलतात? कोणासाठी बोलतात? याचा एक नीट अभ्यास व्हॉट्सअपवरच्या डिस्कोर्सचा, सोशल मीडिया ज्याला म्हणता, हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. ती ग्रुप मीडिया आहे, हे समूह माध्यम आहे. अशा वेगवेगळ्या समूह माध्यमांमधून चालणारा हा जो व्यवहार आहे, याचा समाजभान किती आहे आणि साहित्य कुठे आहे? अभिव्यक्तीचं रूप काय आहे आणि जी अभिव्यक्ती आहे तिचा स्तर, दर्जा आणि गुणवत्ता काय आहे आणि त्याचा एकूण परिणाम
या माध्यमाचा हा आपल्या डिस्कोर्सवर, आपल्या कथ्यावरती आजच्या काय आहे आणि त्यातून जो संवाद होतो आहे तो नेमका या व्यवस्थेला कुठल्या भानाकडे नेतो आहे, या सगळ्यांची तपासणी करण्याची जी यंत्रणा म्हणजे समीक्षा, ती कधीच मरण पावलेली आहे. आणि जे समीक्षक सो कॉल्ड समीक्षा व्यवहार करतात त्यांचा या सगळ्या गोष्टींशी काडीचाही संबंध नाही. अशा अवस्थेत एक अनाथ पोरकं असं हे सगळं जे समाजभानाचं आणि साहित्य व्यवहाराचं विश्व आहे, याच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने आपण बघण्याची गरज आहे. ह्या कॉन्शियसनेस रेझिंग म्हणजे काय? कोणाचा कॉन्शियसनेस, कोणाचा विवेक आणि कशासाठी विवेक? विवेकासाठी विवेक, कलेसाठी कला असा नसतो. विवेकाचे सुद्धा काही निकष आहेत. ज्याला जो अविवेक हाही विवेकच आहे. पण अविवेक का म्हणतात त्याला आणि विवेक का म्हणतात याचे काही निकष आहेत ना. कॉन्शियसनेस रेझिंग कशा करता करायचं? ही जाणीव जी आहे ही कर्तव्याची जाणीव आहे. कशाचं कर्तव्य? हे सामाजिक कर्तव्य आहे. हे मॉरल नॉलेज ऑफ राईट ऑर रॉंग असा कॉन्शियसनेसचा इंग्रजीमध्ये एक अर्थ आहे साधा. पण हा जो विवेक आहे, ही जी सत्सद्विवेक बुद्धी आहे, ही ग्रंथ प्रामाण्याशी संबंधित नाही, ही बुद्धी प्रामाण्याशी संबंधित आहे, ही तर्काधिष्ठित आहे. हे जे भान आहे हे ईश्वरी सत्तेपासून तर राजसत्तेपासून तर साहित्य संस्थांमधल्या छोटे मोठे लाभ देणाऱ्या संस्थांना शरण होणाऱ्या आपल्या लेखकांची जी बुद्धी आहे ते भान नाहीये. त्याच्या विरोधात, त्याच्या प्रतिकारात, त्याच्या प्रतिरोधात उभं राहणारं भान आहे. या भानाचं नातं कशाशी? हे व्यापक असं लोकहिताच्या साठी असलेल्या सत्सद्वेग बुद्धीने घेतलेला त्यांचा कैवार समाजभानामध्ये कैवार अपेक्षित आहे. आणि आता आपल्याला आपल्या अर्थकारणाला, आपल्या राजकारणाला, आपल्या धर्मकारणाला, आपल्या वर्चस्व कारणाला ज्यांचा कैवार घेण्याची गरज आहे त्यांचा कैवार घ्यायला नको आहे. आणि म्हणून समाजभानाचा सुद्धा जो मृत्यू घडून येतो आहे, घडवून आणला जातोय. 60च्या दशक हे जे कॉन्शियसनेस रेझिंग ग्रुप्स होते, तुम्ही आम्ही जे तयार झालेलो आहोत, आपण हे जे बोलतो आहोत, याचा पाया असे शेकडो हजारो कॉन्शियसनेस रेझिंग जे ग्रुप्स होते छोटे छोटे, यांनी तयार केलेला आहे. आता त्याचा मी इतिहास सांगत बसत नाही, तो फार मोठा आहे, तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. परंतु हे समाजभान आलं कसं, कुठून झिरपलं? पहिल्या स्त्रीमुक्ती परिषदेनंतर याला जो वेग आला, त्या गटांनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती हा व्यवहार वाढवला, पद्धतशीर स्त्रीचं जीवन जे आहे हा पद्धतशीर हे व्यक्तिगत नाहीये. तिचे जे चॉईसेस आहे, ती जे करते, इट्स नॉट पर्सनल. हे तिच्यावर लादलं गेलेलं पद्धतशीर शोषणाच्या प्रकाराचं जीवन आहे. हे भान स्त्रीमुक्तीच्या एकूण सगळ्या विचारांनी, स्त्रीवादानी जे आलं, त्याच्यातून जो एक कॉन्शियसनेस आला, हे जे कॉन्शियसनेस रेझिंग ग्रुप होते, कशा करता होते? यांना राजकीय जाणीव निर्माण करायची होती. सोशल कॉन्शियसनेस हा पॉलिटिकल कॉन्शियसनेस शिवाय अस्तित्वात असत नाही. मी सामाजिक दृष्ट्या सजग आहे आणि माझं राजकारण म्हणजे राजकीय पक्ष नाही हो. राजकारण म्हणजे केवळ ग्रामपंचायतीची, नगर परिषदेची, जिल्हा परिषदेची, MLA MLC ची किंवा राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान होण्याची, राष्ट्रपती होण्याची सत्ता नव्हे. त्या सत्तेला विवेकी पायावरती, मानवी मूल्यांच्या पायावरती कायम टिकवून ठेवू शकण्याची अशी सामर्थ्य आणि क्षमता तिला प्रदान करू शकेल अशा पद्धतीने राजकारणाला नियंत्रित लेखकांनी केलाय, पत्रकारांनी केलाय, कलावंतांनी केलाय, बुद्धिवंतांनी केलाय, विचारवंतांनी केलाय. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन त्यांचीच निर्मिती होती. ही जमात आज पूर्णपणे आपल्या नेत्यांना शरण आहे. तीच दहशतीखाली दबलेली, तिचंच भान गहाण ठेवलेलं आहे तिने. कोण देणारा समाजभान? कोणता साहित्य व्यवहार समाजभान देणारा कुठे अस्तित्वात आहे? हे कॉन्शियसनेस रेझिंग ग्रुपनी उपस्थित केलेले प्रश्न जे आज विरून गेलेले आहे, सामाजिक आणि राजकीय भान या दोन विलग करता येणाऱ्या गोष्टी नाही, त्या एकच आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याला हे तर आंबेडकरांच्या आधी विवेकानंद सुद्धा सांगत होते. विवेकानंद हे सांगत होते की भारतीय जनमानसाचं पुरेसं राजकीयीकरण झालेलं नाही, ते व्हायला पाहिजे.
विवेकानंद किती आधीची गोष्ट आहे. राजकीकरणाबद्दल बोलत होता हा संत. मी भगवी कपनी घातलेला समाजवादी विचारवंत आहे म्हणणारा विवेकानंद. का नाही जागृत करत आपण ते समाजभान विवेकानंदांचं? कशासाठी वापरतो आपण विवेकानंदांची प्रतिमा? कोणत्या उद्दिष्टांसाठी? विवेकानंद विचार. विवेकानंद हे काही टाळ नाही कुठाला सांगतात, विचार करायला सांगतात. विवेकानंद आहे तो, विवेकाचा आनंद आहे. घेता येतो का आपल्याला? आणि तो व्यक्तिगत नाही आहे, सामाजिक आनंद आहे, सोशल प्लेजर आहे, सोशल कॉन्शियसनेस मधून आलेला प्लेजर आहे, राजकीय जागृतीचा विचार आहे. टिळकांनी ते केलं, फुले आंबेडकरांनी, पेरियारनी ते केलं. हे जागवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात एक सूत्र आहे. आणि त्याच्याही आधी आपल्याकडे बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये 70 स्त्रिया आणि 700 पुरुषांचं अनुपम मंडप जी वैचारिक संसद निर्माण केली. प्रत्येक गोष्टीच्या चर्चेची सामान्याती सामान्य, कष्टकऱ्यापासून कामगारापासून तर बिलकुल सेनापतीपर्यंत सगळ्यांना एकत्र आणून अभिव्यक्त करायला लावलं. जे एक मोठं बंड उभं केलं, ज्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांची पुढे समाजभानाची एक मोठी परंपरा उभी झाली. हे सगळं आपण कुठे गमावून बसलेलो आहे? स्त्रीवादाने पुरुषांच्या हस्तक्षेपाविना स्त्रियांना एकत्र आणण्याचा सुद्धा प्रयोग करून बघितला. या सगळ्याच्या मुळाशी पुन्हा एकदा आपल्याला जावं लागेल. ही जी रॅडिकल पॉलिटिकल कॉन्शियसनेस आहे, या शब्दांचे अर्थ आपल्याला नीट एकदा समजून घ्यावे लागतील. आपल्या साहित्यामध्ये अपवादानी तुम्ही कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, अनिल, मुक्तिबोध, बिलकुल श्रीपाद भालचंद्र जोशी किंवा ज्योती लांजेवार पर्यंतचे कवी सोडा, पण ज्याला तुम्ही तथाकथित मुख्य प्रवाही साहित्य व्यवहार म्हणता, याची एकदा नीट तपासणी करा समाजभानाच्या अंगाने. आज अत्यंत आवश्यक आहे ती करणं, आणि अत्यंत कठोरपणे ती व्हायला पाहिजे. मुळात आता सैद्धांतिक समीक्षाच अस्तित्वात नाहीये. जी काही तथाकथित आस्वादक समीक्षेच्या नावावर जन्माला आली होती तो व्यवहार कधीच संपलेला आहे. वर्तमानपत्रांनी तर समीक्षा किंवा ग्रंथांचे साधे परिचय सुद्धा देणं बंद केलेलं आहे. त्यामुळे समीक्षाच मृत झालेली आहे. तिला जागवलं पाहिजे, तिला फुंकर घातली पाहिजे, तिचा दबाव वाढवला पाहिजे. वर्तमानपत्रांचे तुम्ही वाचक आहात, ग्राहक आहात, काय दबाव आहे तुमचा? तुम्ही ज्याचे ग्राहक आहात, ज्याचे नागरिक आहात, तुमचा काडीचा दबाव नाहीये कशावर. तुमच्यावर दबाव आहेत सगळे. हे जे दबावाचं भान आहे, आपल्याला दहशतीचं भान आहे, त्या दहशतीच्या भानाखाली, त्या दबावाच्या भानाखाली समाजभान मृत होत आहे, त्याचा अपमृत्यू होत आहे. जे पॅन्थरने त्या काळात जागवलं, 2.5 वर्षाची पॅन्थर महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या संपूर्ण राजकारणावर, संस्कृतीकरणावरती इतका मोठा ठसा सोडून गेलेली आहे की आज ठिकठिकाणी हिंदी बेल्ट मध्ये आपल्याला ते नव्याने उगवताना दिसत आहे. आपल्या इथे जरी आपल्याला त्याची पिछेहाट होताना दिसत असली तरी. हे जे सामाजिक जाणीव आहे, ही जी भान आहे, ही व्यक्तींनी परस्परांना दिलेली आहे. आणि ती कुठून येते? ती कशातून येते? ती ईश्वरी निर्मिती नाही आहे. आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की हा कोविड जो आहे हा ईश्वराचा प्रकोप आहे. मग माणसांना काही करायची गरज नाही. ईश्वरांनी काय केलं तर ठीक आहे, नाही केलं तर ठीक आहे. माणूस जन्माला आहे, मरणारच आहे. असे माराल तसे मारा. इतकं सोपं नाही आहे. इट्स नॉट सो इझी. इतकं सिंपल करून नका सांगू आम्हाला. तेवढा तरी मेंदू दिलेला आहे निसर्गाने आम्हाला विचार करायला. तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं, पण आपल्या लेखकांनी स्वीकारले. एक शब्द तोंडातून काढायचा नाही, प्रतिकार करायचा नाही, प्रतिरोध करायचा नाही. ते साहित्याचं काम नाही, कारण उत्तर कर्तव्योन्मुखता हे साहित्याचं प्रयोजन नाही. आल्हाद आणि आनंद तिकडेच चाललोय आपण. येतोय मी त्या मुद्द्यावर थोड्या वेळाने पुन्हा. सगळे जे उत्पादक आर्थिक संबंध आहेत, हे समाजभान त्याची निष्पत्ती आहे, त्याची निर्मिती आहे. हे जे प्रोडक्टिव्ह फोर्सेस आहेत, हे जे इकॉनॉमिक फोर्सेस आहेत, हे जे गव्हर्निंग फोर्सेस आहेत, यांच्या नियंत्रणातून तयार होणारं राजकारण आणि त्याच्या हातात हात घातलेलं धर्मकारण आणि त्यांच्या अंगाने चालणारं वर्चस्व कारण, हे जे एक समाजभानाचं आजचं आपण एक रूप अनुभवतो आहोत. हे आजच अनुभवतो असं नाही. आज आपण जगतो आहोत म्हणून आपल्या अनुभवाला ते येत आहे. हे संतांनी पण अनुभवलंय, हे बुद्धांनी अनुभवलंय, हे महावीरांनी अनुभवलं, चार्वाकांनी अनुभवलेलं आहे, आणि हे सॉक्रेटिसांनी पण अनुभवलेलं आहे, हे मार्क्सनी पण अनुभवलेलं आहे, हे लेनिननी पण अनुभवलेलं आहे. परंतु आपण ते अनुभवतो आहोत याचं भान आणि ते व्यक्त करण्याचं भान आणि ते संघटितरित्या व्यक्त करण्याचं भान, हा जो विवेक आहे, हा समाजभानाचा मूलाधार आहे.
अजूनही आपल्या लेखकांना पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ लिटरेचर ही संज्ञाच ठाऊक नाहीये, ठाऊक करूनच घ्यायची नाहीये. समाजाची जी आर्थिक संरचना आहे ही पाया आहे मानवी अस्तित्व नियंत्रित करणारा. कारण राजकारण ही त्याची निष्पत्ती आहे. याचा संबंध विकासाच्या अशा प्रत्येक वेळच्या निश्चित भौतिक अशा साधनांशी आहे, अवस्थांशी आहे. आणि लोकांच्या स्वतःच्या इच्छे व्यतिरिक्त, तुमच्या माझ्या इच्छेच्या व्यतिरिक्त ही प्रक्रिया घडत असते. आणि त्या प्रक्रियेने आपला मेंदू गहाण ठेवण्यासाठी माध्यमांचा वापर कसा केला जातो हे आत्ता कुठे आपल्याला कळायला लागलेलं आहे. त्यांची आपण निर्मिती आहोत. आपले विचार हे आपले नाही आहेत. आपण कसा विचार करावा हे आपल्याला सांगणाऱ्या माध्यम निर्मित प्रतिमांचे आणि माध्यमांनी निर्माण केलेल्या आपल्या नेत्यांच्या वर्चस्वाच्या लाभाच्या प्रतिमांचे त्याची आपण निर्मिती आहोत. आपला हा जो भान आहे, आपलं समाज भानाचं काय नेमकं स्वरूप आहे आजच्या, त्याचे आपण जरा एकदा नीट विचार करून बघितला पाहिजे. थोडक्यात आपला स्व किंवा आपलं स्वभान आपलं अस्तित्व नियंत्रित करत नाही. आपलं अस्तित्व आपण नियंत्रित करत नाही. आपलं अस्तित्व आपलं सामाजिक अस्तित्व नियंत्रित करत असतं. आणि आपलं स्वभान हे आपलं स्वनियंत्रित भान नसून ज्या समाजाचे आपण भाग आहोत, या समाजातून येणारे जे चेतक आहेत, जे स्टिम्युलंट आहेत, हे घडवतात आपल्याला. आपण स्टिम्युलंट नाही घडवत. आपण स्टिम्युलंट कोणते घडवतो? आपण जाहिरात निर्माण करतो, आपण कविता लिहितो, आपण कथा लिहितो, आपण प्रत्यक्ष अभिव्यक्त होतो. हे स्टिम्युलंट आपण निर्माण करतो. आता आपण जे स्टिम्युलंट निर्माण करतो, आपण जे चेतक निर्माण करतो ते, आणि आपल्या मेंदूत चालणारी जी बोधनाची प्रक्रिया, आपल्याला डावा म्हणजे काय आणि उजवा म्हणजे काय याच्याबद्दल इतकं प्राथमिक आणि अडाणीपणाचं ज्ञान आहे आपलं साक्षर लोकांचंही, की डावा म्हणजे कम्युनिस्ट आणि उजवा म्हणजे प्रतिगामी. इतकं सोपं नाहीये. डावा आणि उजवा याचा संबंध आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या, आपल्या मेंदूचे जे दोन हेमिस्फिअर आहेत, राईट अँड लेफ्ट, त्याच्यामध्ये उजव्या मेंदूमध्ये भावनेची केंद्र आहेत आणि डाव्या मेंदूमध्ये तर्काची केंद्र आहेत. आणि ते न्यूरॉन्सने मज्जातंतूने जोडलेली आहेत. जो भावने म्हणजे जो उजव्या मेंदूने विचार करतो, म्हणजे जो अधिक भावनेच्या अंगाने विचार करतो तो उजवा, कारण तो उजव्या मेंदूने विचार करतो. आणि जो तर्काने विचार करतो तो डावा, कारण तो डाव्या मेंदूने विचार करतो. त्याचा डावा मेंदू अधिक सक्रिय असतो. आता यातलं कोणतं भान तुमचं सक्रिय आहे हे तुमची जडण घडण कशी, कुठे, केव्हा, का, कशी, कशाच्या आधारावर झालेली आहे, आणि ती होत असताना कशाचा प्रतिकार, कशाचा प्रतिरोध करायचा याचा विवेक तुमच्यामध्ये कसा, किती इनबिल्ट तयार होत आलेला आहे, याच्याशी सुद्धा त्याचं नातं आहे. पण जर तो तयार होत आलेला नसेल तर तो तुमच्यामध्ये तयार करणं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, फुल्यांनी काय केलं, पेरियारनी काय केलं, संतांनी काय केलं, तयार केले हे स्टिम्युलंट्स, हे चेतक. आपलं साहित्य काय करताय, आपला साहित्य व्यवहार काय करतोय, आपल्या साहित्य संस्था काय करतायत, आपल्या साहित्य संस्थांचे तथाकथित प्रमुख नेतृत्व काय करताय, किती व्हिजन आहे त्यांना. आणि आपण का विचारत नाही प्रश्न, का उपस्थित करत नाही आपण प्रश्न? ज्यांनी करायला पाहिजे त्यांचं भान. अशा अनेक अंगांनी आपल्याला समाजभानाची आणि साहित्य व्यवहाराची तपासणी करण्याची गरज आहे. आधी तर स्वतःची तपासणी करण्याची गरज आहे. आपल्या मेंदूमध्ये चालणारी जी बोधनाची प्रोसेस ऑफ परसेप्शन आहे, जी संवादाची प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन आहे, तिच्यावर तरी आपला किती ताबा आहे, ती आपल्याला किती ठाऊक आहे? मुळामध्ये आपल्या शिक्षणाने आपल्याला भाषा शिकवली नाही. भाषेच्या नावावर केवळ साहित्य शिकवलं, आणि साहित्य हे राजकारण आहे. आणि त्या वेळच्या प्रभावी आणि वर्चस्वधारी अशा गटांचं आणि टोळ्यांचं राजकारण असतं नेहमी ते. कारण अभ्यासक्रमांमध्ये जी पुस्तकं लागतात ती कशी लागतात हे आपल्या सगळ्यांना नीट माहिती आहे, कुठून येतात, कोणाची येतात, काल जन्माला आलेल्याची सुद्धा येऊ शकतात. मुद्दा हा आहे की या भानाचं हे जे स्वरूप आहे याच्यातले इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते नीट तपासणं, त्याला प्रश्न विचारण्याची क्षमता आणि सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण करणं, अनेकांमधलं जे सारखेपण
हा जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे तो सामूहिक भान आहे. सोशल कॉन्शियसनेस आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस या बाबी सुद्धा वेगळ्या आहेत. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस गर्दीकडे सुद्धा जाऊ शकतो. सोशल कॉन्शियसनेस त्यातला ऍक्टिव्हिझम हा राईट पॉलिटिकल ऍक्शन कडे जाऊ शकतो. हा सुयोग्य राजकीय कृतीकडे जाऊ शकतो. आज ज्या विकृत राजकीय कृतीकडे तो सगळा वळतो आहे त्याचं कारण की समाज भानामध्येच त्या विकृतींची बीज ही अनेक माध्यमांच्या द्वारे इतकी सुव्यवस्थितरित्या पेरली गेलेली आहेत की ती ठिकठिकाणी आपल्याला उगवताना दिसतात. तुमच्यामध्ये काय एन्कोड होत आहे, काय भरलं जात आहे, त्याच्यावरती तुम्ही काय डिकोड करता हे अवलंबून आहे. जे भरलं जातं, जे एन्कोड होत आहे, हे जर अवांछित असेल, हे जर समाजभानाच्या विरोधातलं असेल, तर तुम्ही जे डिकोड कराल ते अधिकच समाज विरोधी राहणार आहे. आणि अशा एका मेंदू पूर्ण नियंत्रित आपला झालेल्या वास्तवामध्ये आपण आज जगतो आहोत. म्हणजे समाज जो आहे हा विविध समाज वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेला, कुटुंब, वस्ती, समुदाय, जात, धर्म, संस्था, प्रदेश, राष्ट्र, विश्व आणि या सगळ्यांमध्ये विचार करणं, ठरवणं, कृती करणं, सुधारणा करणं, आपल्या स्वची धारणा करणं, इतरांबद्दलची मतं, स्वतःची कृती, परस्पर संबंध या सगळ्यांबद्दलची सजगता बाळगण्याचं जिथे शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, साधं भाषेचं विज्ञान जिथे आपण शिकत नाही किंवा शिकून घ्यायला तयार नाही, तिथे शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याचं राज्यघटनेतलं उद्दिष्ट जे आहे ते कसं काय पूर्ण होणार आहे? आपल्याला अशास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याची स्पर्धा लागलेली आहे. आपलं उद्दिष्ट आहे शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करणं. घटना विरोधी प्रत्यक्षात आपण वागतो आहोत. नाव घटनेचं घेतोय, शब्द घटनाचं घेतो. हे आपलं समाजभानाचं एक अत्यंत विकृत स्वरूप आज आपल्या व्यवहारामध्ये प्रत्यक्षात ते दिसतंय. ते तरी दिसू दे ना साहित्य व्यवहारामध्ये. ते त्या अंगाने दिसत नाही. समाजभानाचं साहित्यामध्ये असणारं जे रूप आहे आपल्या, त्याची तपासणीच आपण करत नाहीये आपल्या साहित्य व्यवहाराची. संस्थात्मक व्यवहाराची नाही, शासनाच्या व्यवहाराची नाही, स्वतःच्या व्यवहाराची नाही, आपण ज्या संस्थेचे सदस्य आहोत तिथे आपल्या जबाबदारीची सुद्धा नाही. ही एक प्रचंड स्वतः आपण काय आहोत, आपणच एक दहशत झालो आहोत. आपलीच आपल्याला भीती वाटावी विचार जर केला तर इतकं अकराळ विक्राळ असं रूप आपल्यामध्ये व्यवस्थेने जे निर्माण केलेलं आहे त्याचंही आपल्याला भान नाही. मार्क्सवादाबद्दल बोलताना लोकांनी फार पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांनी पाया आणि इमल्याचा सिद्धांत अजूनही सांगतात. ग्रामचीनी पाया आणि इमलाचा सिद्धांतच पूर्ण बदलवला आणि पूर्णपणे मृतवत झालेल्या मार्क्सवादाला सांस्कृतिक मार्क्सवादामध्ये रूपांतरित केलं. आणि सर्वहारा वर्ग हा सर्व हारलेला नाहीये. त्याच्याजवळ सुद्धा स्वतःची संस्कृती आहे आणि त्याची संस्कृती हेच त्याचं राजकारण आहे हे सांगणारा ग्रामची आणि आपल्याकडचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामन्यावरती तुलनात्मक एक प्रचंड महत्वाचा ग्रंथ आलेला आहे. दुर्दैवाने तो आपल्या लायब्ररीमधून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. दोन वेगवेगळ्या भूखंडामध्ये माणसं सारखा विचार कसा करत असतात हे जे भान आहे हे सजीवांचं भान आहे आणि विविध बाबींची एकात्मता ही समाज भानामध्ये अंतर्निहित आहे. दुर्दैवाने या पातळीवर अजूनही आपण समाज भानाकडे पाहत नसल्यामुळे साहित्य व्यवहाराकडे त्या अंगाने पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. हे जे युनिफाईड होल आहे, ही जी समग्रता आहे, ही जी समग्र अशी समग्रतेचं एकात्म असलेलं रूप आहे, ही सगळीकडे सारखी नसते. आणि म्हणूनच वेगवेगळ्या सीमांत समूहांचे अनुभव वेगवेगळ्या भूगोलामध्ये वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे असतात आणि अत्यंत आधुनिक आणि प्रगत कालखंडामध्ये सुद्धा ते अत्यंत मागास कालखंडाचे अनुभव येतात. ब्लॅक लाईव्ह मॅटर नावाची चळवळ उभी करावी लागते आणि एका सर्वोच्च सत्ता दिशेला आलेला माज लोक उतरवून दाखवतात. हे समाजभान आपल्याकडे का व्यक्त होत नाही हा प्रश्न जरा आपण आपल्या बुद्धिवंतांना, विचारवंतांना, लेखकांना, आपल्याकडे ऑक्युपाय वॉल स्ट्रीट नाही होत.
आणि झालं तरी त्याचे लाभ घेणारे एकदा आपल्याला सत्तेत दिसल्यानंतर पुन्हा हजारो वर्ष एखादी गोष्ट संपलेली आहे या पद्धतीने आपण जगायला लागतो. कोणीतरी पुन्हा अवतार येईल आणि आपला उद्धार करेल. हे जे इनबिल्ट, त्याला एकदा आव्हान पुन्हा निर्माण करण्याची वेळ आलेली. ग्रामचीने दिलेलं ते जे समूह भान आहे ते सामाजिक चळवळी, ते लिंग वंश, विशिष्ट समूहाधारित असेल, या सगळ्यामधून येणारं भान आहे. आणि वर्ग संघर्षाचं एक वेगळं विश्लेषण ग्रामची करतो. ते यासह करतो. तो एक युनिफाईड होल बद्दल बोलतो. आणि या सांस्कृतिकतेचं पारंपरिक मार्क्सवादापासूनचं जे वेगळेपण आहे, त्याला जो मानवी चेहरा, मानुष्यतेचं मूल्य प्रदान करण्याचं जे काम ग्रामचीच्या विचारांनी केलं, त्या समाजभानाचं रूप जरा लेखकांनी समजून घेतलं पाहिजे. कामूच्या समाजभानाचं हा अस्तित्ववादी लेखक आहे. सार्त्रच्या समाजभानाचं, जो नोबेल पारितोषिक नाकारतो आणि 2 आण्याचा मार्क्सचा जाहीरनामा फुटपाथवर विकणं मी नोबेल पारितोषिकापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं समजतो असं म्हणतो, याच्या भानाचा दर्जा, गुणवत्ता याचा कधी आपल्या लेखकांनी विचार केलाय? का नाही केला? हा प्रश्न कोण विचारेल कोणाला? हा प्रश्न विचारण्याची नैतिकता ही समाजभानातून येते. ही सत्ता रक्षणातून येत नाही, सत्ता शरणतेतून येत नाही. ती विवेकी समाजभानातून येते. सर्वहारा वर्गाची ही विविधतेतली शक्ती आहे. ही मूठभर लोकांच्या विवेकाची शक्ती नाही आहे. आणि जी भारतीय संतांनी पुनरुज्जीवित केली होती, जी आंबेडकरांनी पुनरुज्जीवित, जी फुल्यांनी पुनरुज्जीवित केली, जी गाडगे बाबापर्यंत पुनरुज्जीवित, तुकडोजींपर्यंत पुनरुज्जीवित होत आली, आपण कुठे आहोत? आपण फक्त त्यांची नावं घेऊन वाद घालतो, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत किंवा नाहीत. अरे असा किंवा नसा, मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? मी तुमचा अनुयायी व्हायला तयार आहे जर हे समाजभान तुमच्याजवळ असेल असतं. तुम्ही व्हा ना गाडगे बाबा, तुम्ही व्हा तुकडोजी आजचे, आम्ही आहोत तुमचे भक्त व्हायला तयार. एक तर निर्माण करून दाखवा. त्यांच्या नावाने नुसते टाळ नका कुठे. लोकांच्या पुण्याईवर जगण्याचं आपलं जे पारंपरिक कर्तृत्व आहे, त्याला सुद्धा प्रश्न एकदा विचारून बघण्याचं भान हे समाज भानामध्ये मानवाधिकाराचं भान आहे. हे मानुषतेचं भान आहे. हे मानवी मूल्यांचं भान आहे. हे मानवी सामर्थ्याचं भान आहे. मानवी क्षमतेचं भान आहे. माणसाच्या कर्तृत्वाचं भान आहे. हे जन्माधिष्ठित पारंपरिक श्रेष्ठत्वाचं भान नाहीये. त्याला आव्हान देणारं भान आहे. ह्याचं कलेक्टिव्ह ऑर्गॅनिझम आहे. तो एक्सप्रेस व्हायला पाहिजे. जो दलित पॅन्थरच्या चळवळीत दलित साहित्यिकांच्या तोंडून झालेला होता, एवढा मोठा उठाव पुन्हा आपल्याकडे अजून घडलेला नाही. हे बहुविध प्रकारचं समाजभान निर्मिणारी जी साधनं आहेत, या साधनांचा नीट शोध घेतला पाहिजे. आणि अशा विविध प्रतिरोध आणि प्रतिकार करणाऱ्या ज्या चळवळी आहेत, त्या अस्मितावाचक चळवळी आणि विवेकी समाजभानाच्या चळवळी यातला फरकही लक्षात घेतला पाहिजे. समाजभानाच्या नावावरती आता आपण जातींना समाज म्हणायला लागलेलो आहोत, उपजातींना समाज म्हणायला लागलो. जातींचं, टोळ्यांचं, गर्दीचं भान म्हणजे समाजभान नव्हे. हे समाजभान सामूहिक किंवा एकात्म होत नाहीये. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं जे आहे, विघटित झालेलं आहे, ते एकात्म होणं आणि ते एकात्मरित्या व्यक्त होणं, ते केवळ त्या अस्मितांपुरतं भान उरत आहे. त्या अस्मितांच्या भानाचं रूपांतर व्यापक समाजभानामध्ये होणं आणि ते त्या विशिष्ट अस्मितांपर्यंत असल्यामुळे आपला लेखक सुद्धा त्या विशिष्ट अस्मितावाचक अशा भानापुरता मर्यादित होतो आहे. तोही व्यापक समाज, विवेकी समाजभानाच्या व्यापकतेपर्यंत, समग्रतेपर्यंत, युनिफाईड होल पर्यंत जात नाहीये. आता झुकेरफिल्डनी मांडल्याप्रमाणे सामाजिक वास्तव, समाजभान, सामूहिक भान आणि खूप वेगवेगळ्या विचारवंतांनी तपासणी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये अंतर्निहित असलेलं जे एक मानवपण आहे, जी एक मानवता आहे, ती कशातून येते? ती ज्ञानातून साधली जाते. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे BA होणं, MA होणं, PhD होणं म्हणजे ज्ञान नाही. त्याचा काही संबंध नाही आहे ज्ञानाशी, परीक्षा पास होण्याचा. आणि
प्रज्ञा हा शब्दच आपल्याला आता माहिती नाहीये. करुणा तर खूप दूरची गोष्ट आहे आणि शीलाचा तर मुद्दा कधीच संपलेला आहे. मग कुठे उरला भगवान गौतम बुद्ध? कोणतं पंचशील? हे जे पंचशिलांनी दिलेलं जे भान आहे, जे नेहरूंनी पुनरुज्जीवित केलं होतं एकदा, हे सगळे आपले शत्रू झाले आहेत आता. कारण आपल्याला जो समाज निर्माण करायचा आहे, त्याच्यातला समाज हा शब्दच काय निर्माण करायचा आहे नेमकं? गर्दी. समाज म्हणजे गर्दी नव्हे. आपण ज्या काळात हे प्रश्न उपस्थित करतो आहोत, हा काळ या दृष्टीने पुन्हा एकदा सामाजिक चेतनेच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी आव्हानात्मक काळ आहे. साहित्य व्यवहारामध्ये हरवलेली ही जागरूकता जी आहे ती आणण्याची प्रचंड मोठी गरज आहे. सगळं विविध गटांचं, समुदायांचं जे सह अस्तित्व आहे त्यालाच एक धोका निर्माण झालेला आहे. तू याच्याशी लग्न केलं तर 10 वर्ष जेलमध्ये जाशील आणि त्याच्याशी केलं तर 15 वर्ष जातील, इथपर्यंत आपण कायदे आणलेले आहेत. आणि तरी सुद्धा त्याच्या विरोधामध्ये आपल्या लेखकांना शब्दच फुटत नाही, कंठच फुटत नाही, ब्र निघत नाहीये तोंडातून त्यांच्या. कारण त्यांचा राजकारणाशी संबंध नाहीये. ते तटस्थ आहेत, ते निष्पक्ष आहेत, त्यांना भूमिकाच नाहीये. अरे भूमिका नसणं हे सगळ्यात मोठं राजकारण आहे. भूमिका विहीनतेसारखं सुरक्षेचं, लाभाचं आणि स्वार्थाचं हे राजकारण कसं कळतं? हे प्रचंड मोठं राजकारण. हे व्यक्तिगत सुरक्षेचं, व्यक्तिगत लाभाचं या राजकारणाच्या आकलनाचं रूपांतर समाजभानाच्या विवेकी राजकारणात ज्या वेळेला होतं, त्यावेळेला लेखक, कलावंत, पत्रकार, बुद्धिवंत, विचारवंत हा समाजाचं नेतृत्व करतो, जो आता अनुयायी झालेला आहे. छोट्या छोट्या लाभांच्या आणि स्वार्थांच्या मागे लागून. हे जे स्वरूप आहे आपल्या संपूर्ण निर्मितीचं आजचं, समाज स्थितीचं विश्लेषण करण्यासाठी मनाची एकूण सामुदायिक कलेक्टिव्ह कॉन्शियस जो आहे त्याला विवेक मिळाल्यावर त्याचं जे समाजभान होतं, या सगळ्यांचं ज्ञान, त्या सगळ्यांचं भान याच्याशी एक बांधिलकी लागते, ती सामाजिक बांधिलकी. हे शब्द विसरून गेलात आपण. सामाजिक बांधिलकीला त्या काळामध्ये राजकीय बांधिलकी ठरवून आणि राजकीय बांधिलकीला मार्क्सवादी बांधिलकी ठरवून आणि मार्क्सवादी बांधिलकीला परकीयांची बांधिलकी ठरवून आपण सगळ्या प्रकारच्या बांधिलकीपासून मुक्त झालो आणि कोणाची बांधिलकी स्वीकारली? अर्थसत्तेची, सत्तेच्या वर्चस्वाची बांधिलकी स्वीकारली ना. मग कोणाची स्वीकारायची? कैवार घ्यायचा कोणाचा घ्यायचा? समाजभान बाळगायचं कोणासाठी बाळगायचं? हे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्याची प्रचंड मोठी गरज असलेल्या अशा वातावरणात आपण आलेलो आहोत. आपला साहित्य व्यवहार या सगळ्या संबंधामध्ये कुठे उभा आहे, कसा उभा आहे? वाङ्मयीन सांस्कृतिक माध्यमातून एक असा मोठा एक डाटा उभा होत असतो. त्याचं क्वांटिफिकेशन जे आहे त्या डाटाचं एवढ्या मोठ्या, त्याचं गुणात्मकतेमध्ये, दर्जात्मकतेमध्ये, निर्मितीमध्ये, कला व्यवहारामध्ये रूपांतर होतं की नाही आणि कसं होतं? शरदचंद्र मुक्तिबोधांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू होत आहे पुढच्या महिन्यात. त्यानिमित्ताने तर हा विषय खूपच महत्वाचा आहे. कारण त्या काळामध्ये मर्ढेकर नावाचे म्हणजे दोन हे महत्वाचे प्रतिभावंत, मर्ढेकर आणि मुक्तिबोध, पण दोन परस्पर विरोधी टोकाचं भान व्यक्त करणारे. मर्ढेकरांनी ज्या पद्धतीने आपला सिद्धांत मांडला आणि मुक्तिबोधांनी ज्या पद्धतीने तो खोडून काढला, एवढं जरी उदाहरण आपण नीट अभ्यास केला तरी आपल्याला समाजभान निरपेक्ष आणि समाजभान सापेक्ष म्हणजे काय याचं एक प्रात्यक्षिक मिळू शकतं. इतक्या सुटसुटीत पद्धतीने मुक्तिबोधांनी त्या सगळ्याचं विवेचन त्या काळामध्ये केलेलं आहे. मला असं वाटतं माझं एक 5-10 मिनिटं आहेत का अजय माझं? होय, आहेत 5-10 मिनिटं आहेत. सगळा सामाजिक म्हणजे साहित्य व्यवहार शेवटी कशाचा? साहित्य व्यवहार म्हणजे काय शेवटी? साहित्य व्यवहाराची जी रूपं आहेत आजच्या, एक प्रत्यक्ष निर्मितीचा, साहित्य निर्मितीचा, सृजनशील कलात्मक अशा अभिव्यक्तीचा व्यवहार, कथा, कविता, कादंबरी, वाङ्मय प्रकार, ललित जे काय असेल, ती प्रत्यक्ष निर्मितीचा व्यवहार आणि
दुसरा साहित्याचा संस्थात्मक व्यवहार. आज साहित्याचा संस्थात्मक व्यवहारही प्रचंड मोठा वाढलेला आहे आणि तो निर्मितीवर परिणाम करतो आहे. एकेकाळी निर्मितीचा व्यवहार हा साहित्य संस्थात्मक व्यवहाराचा मार्गदर्शक होता आणि साहित्य संस्थात्मक व्यवहार शासनाचा असो की आपल्या साहित्य संस्थांचा असो की आपल्या साहित्यातल्या वेगवेगळ्या टोळ्यांचा असो, हा निर्मिती सजग असलेल्या, समाजभान असलेल्या, निर्मितीशील कलावंतांनी नियंत्रित केलेल्या संस्थांचा व्यवहार होता. आता तो व्यवहार साहित्याचा संबंध नसलेल्या, समाजभान नसलेल्या अशा व्यक्तींनी चालवलेल्या व्यवहाराचे लाभार्थी हा निर्मितीशील असा इतका तो उलटा झालेला आहे. निर्मितीशील व्यवहारामध्ये आणि साहित्य संस्थात्मक व्यवहार दोन्ही पातळीवरती आपल्याला या व्यवहाराची नीट चिकित्सा करता आली पाहिजे. नुसतीच करता आली पाहिजे नव्हे, मी ते आयुष्यभर करतच आलेलो आहे, त्यामुळे मला ते फार सोपं वाटतं, अनेकांना ते फार कठीण वाटतं. हा सगळा प्रॅक्टिसिंग ऍक्टिव्हिझमचा भाग आहे. म्हणून मी मग सुरुवातीलाच म्हणालो होतो की समाजभान हा ऍक्टिव्हिझम, हा सोशल ऍक्टिव्हिझम आहे आणि त्याच वेळेला तो त्या त्या पातळीवरचा पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम ही आहे. इथे पक्षाशी, विचारसरणीशी, विशिष्ट विचारसरणीशी काडीचाही संबंध नाही, त्या बदलत राहतील. उद्या समाजवाद समजा उजव्या समजल्या जाणाऱ्या विचार आणि त्यांना आणण्याशिवाय पर्यायच नाहीये. कल्याणकारी राज्य आज कोविडने निर्माण करून झालेलंच आहे. शेवटी सगळं खाजगी करायला निघालेलं जे एक भान आलेलं होतं समाजाला की खाजगीकरणातच माणसाचा उद्धार आहे, विकास आहे. मग का राज्यांनी तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची? का राज्यांनी लस फुकट द्यायची तुम्हाला? राज्य जर तुम्हाला कल्याणकारी नको आहे, आज पुन्हा राज्य कल्याणकारी समाजवादी करण्याकडे प्रत्यक्षात आलेलं आहे 10 महिन्यामध्ये. हे समाजभान साहित्यात रूपांतरित का होत नाही? कला व्यवहारात का होत नाही? कलेमध्ये त्याचं रूपांतर का होत नाही? मर्ढेकरांनी लय सिद्धांत मांडला, भावनानिष्ठ समतांतेचा सिद्धांत मांडला. लय सिद्धांताच्या आधारावरती मर्ढेकरांचं स्वतःच्या साहित्याला मर्ढेकरांचे सिद्धांत लावून बघता येत नाहीत. मर्ढेकरांची वाङ्मयीन सिद्धांतांची मांडणी आणि मर्ढेकरांची निर्मिती याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. तरीही मानवी विचार, हेतू, भावना, विश्व हे आपोआपच बदलत असतात अशी मांडणी मर्ढेकर करतात. हा जो आपोआपतेचा सिद्धांत आहे हा अलौकिकवाद्यांना फार आवडलेला होता आणि त्यामुळे मर्ढेकर हा आधुनिक युगाचा एक प्रचंड महत्वाचा दूत अलौकिकवाद्यांनी आपलं करून टाकलं आणि मर्ढेकरांची पुनर्स्थापना म्हणजे अलौकिकतावादाची म्हणजे ईश्वरी सत्तेची पुनर्स्थापना. त्या काळामध्ये साहित्य निर्मिती, सौंदर्य निर्मिती ही लय सिद्धांत आणि भावनानिष्ठ समतानता, सामाजिक वास्तव त्याच्यातून, समाजभान त्याच्यातून हद्दपार आहे. कला म्हणजे घाट आणि आशय याचं वेगळेपण जे कल्पिलं मर्ढेकरांनी आणि समाजाच्या चैतन्य प्रवाहापासून कलावंताचं चैतन्य वेगळं काढून कलावंताचं चैतन्य हे कुठून तरी डायरेक्ट येतं, त्यांचा समाजाशी काही संबंध नाही, म्हणजे कलावंताचं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता, अशी एक वेगळीच व्याख्या 50च्या दशकामध्ये जन्माला आलेली होती. याला मुक्तिबोधांनी फार अप्रतिम मांडणी करून सृष्टी सौंदर्य आणि साहित्यामध्ये लय रससिद्धांत किंवा लय सिद्धांत किंवा भावनानिष्ठ समतानता ही साहित्य मूल्य कशी होऊ शकत नाहीत आणि प्रतीती जी असते ही प्रतीती ही वृत्तीयुक्त व्यक्तित्वाची असते आणि ती जीवनाची असते आणि ही जी वृत्ती आहे, हा जो दृष्टिकोन आहे हा सामाजिक असतो. त्याचं रूपांतर कलावंताच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये त्याचा शब्द प्रतिमा जी होतो, ती प्रतिमा होताना जे काही घडतं त्या घडणावळीमध्ये जो हस्तक्षेप आहे तो समाजभानाचा आहे. तो आपोआप नाही घडत, कुठून तरी ईश्वराकडून संदेश येतो, आकाशवाणी होते आणि मी कविता लिहितो असं नाही होत. पण मर्ढेकरांचा लय सिद्धांत असा प्रभाव सोडून गेला आणि त्याच काळामध्ये मुक्तिबोधांनी जी मांडणी केली
कला हे मानवाचं आत्मज्ञान आहे. मानवाचा आत्मा हा समाज भानाने सिद्ध होतो आणि त्याचं जे आत्मन आहे ते समाजात्मन आहे. त्याचं जे स्वत्व आहे हे सामाजिक अस्तित्व आहे आणि मानवी जीवन हे सत्याच्या आविष्कारामुळे सौंदर्य निर्माण करतं. सौंदर्य हे जीवन निरपेक्ष अशी जी धारणा घेऊन रससिद्धांत, भारतीय साहित्यशास्त्र किंवा भावनानिष्ठ समतांता चालत गेली. गतिशील जीवनाचा जातीरूप पातळीवर, जाती म्हणजे कास्ट नव्हे इथे, जाती म्हणजे वेगवेगळे उपप्रकार, गतिशील जीवनाचा जातीरूप पातळीवरती साक्षात प्रतीत होणारा मानुष मूल्यार्थ, अप्रतिम शब्द मुक्तिबोधांनी निर्माण केला, तो म्हणजे मानुषता. हा जो मानुष मूल्यार्थ ललित कृतीचा जो अनुभव असतो त्याचं स्वरूप साहित्य व्यवहाराचं जे असतं ते हे असतं, निर्मिती व्यवहाराचं जे असतं ते हे असतं. आणि मानुषता म्हणजे मानवतावाद नव्हे 17व्या-18व्या शतकातला जो रवींद्रनाथ टागोरी मांडत होते. मानवतावाद आणि मानुषता हे माणसाचं मुळातलं असणं, इसेन्स आहे. आणि त्याचं हे असणं जे आहे, जे बिकमिंग आहे, हे जे बिईंग आहे, आणि बिईंगचं जे बिकमिंग आहे, या बिकमिंगची जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही सामाजिक आहे. आणि ती समाज भानानी जर नियंत्रित होत असेल आणि तिला जर विवेकाचा आधार असेल तर ज्या पद्धतीचे बदल व्यवस्थेमध्ये घडतात त्याला सामाजिक बदल म्हणतात. त्यातून सामाजिक न्यायाची जडणघडण होते, हे त्याचं सूत्र आहे. बदलत्या सामाजिक मूल्याचं जे अधिष्ठान आहे ते मुक्तिबोधांनी मानुषता असं विशद केलेलं आहे. हे आणि भारतीय संतांचं आचरण याचा मुक्तिबोध दाखला देतात मानुषतेचा. मुक्तिबोधांना केवळ मार्क्सवादाचं लेबल लावणाऱ्यांना ना मार्क्स समजला, ना वाद समजला, ना मुक्तिबोध समजला, ना नव मार्क्सवाद माहिती, ना ग्रामची माहिती, ना सांस्कृतिक मार्क्सवाद माहिती, फक्त शब्द माहिती आहेत, पोकळ, ढणढण रिकामे. हे जे रिकामेपण आहे, हे जे पोकळपण आहे, हे मानुषता मूल्यविहीन आहे. आणि आपला आजचं समाजभान आणि आपला साहित्य व्यवहार हा असा मानुष मूल्यार्थ असण्यापेक्षा तो मानुषता मूल्यविहीनतेकडे इतक्या वेगाने संक्रमण करता झालेला आहे की हा जो विषाणू आहे हा आपल्या व्यवस्थेत प्राचीन काळापासून होता, पण आज नव्याने त्याचं नातं पुन्हा व्यवस्था जी बळकट करते आहे, या आव्हानाचा सामना करणारा साहित्य व्यवहार आणि त्या साहित्य व्यवहाराला चालना देणारं समाजभान पुन्हा एकदा या दशकामध्ये फार वेगाने निर्माण करणाऱ्या चळवळींची उभारणी ही आजची अत्यंत महत्वाची गरज आहे. इथे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण समाजभान आणि साहित्य व्यवहार या विषयाच्या अनुषंगाने जे काही भाष्य केलं ते अत्यंत प्रगल्भ आणि चिंतनशील आहे. आपलं जे चिंतन आपण मांडलं ते निर्विवादपणे मौलिक आहे. वर्तमानाचं भीषण वास्तव या निमित्ताने आपण अधोरेखित केलं. समाजभान हे मानवी मूल्यांचं भान आहे असा स्पष्ट निर्वाळा देऊन या देशातील व्यवस्थेची अवस्थेबद्दलची जी पोटतिडकीने आपण चिंता प्रकट केली आणि या अस्वस्थ वर्तमानाची कोंडी फोडण्याचं जे आवाहन केलं ते निश्चितपणे सारे एका परिणत तज्ञ व्यक्तित्वाचं सम्यक चिंतन आहे असं आम्हाला वाटतं. या प्रखर भाष्यातून सर्व प्रेक्षक श्रोत्यांना या निमित्ताने अंतर्मुख होता येईल. या मौलिक चिंतनाचा प्रभाव दीर्घकाळ टिकू दे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. जर या व्याख्यानाच्या निमित्ताने कुणाच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर ते विनासंकोच विचारावेत. त्या प्रश्नांचे निराकरण डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी करतील. एक कुणाचे प्रश्न? राहुल कांबळे यांनी विचारलेला आहे. डॉक्टर राहुल कांबळेंचा प्रश्न आहे, डोंट यू थिंक दॅट द सोसायटी सेंटर विच वॉज द ह्युमन इज डिवाइडेड इनटू सोसायटीज
Central to each is economy, ideology, or hero, and they stand against each other and are determined to end each other. And if it is true, should we understand that human and society have been converted into superstition, myth, as you rightly said, by the instruments like unsocial media and opaque literature as well? Hey, that is the most organized effort which is being going on. It is not sporadically going on. It is the organized effort to dehumanize the human. I hope, Rahul, it answers your question. Yes. Okay. Thank you, sir. अजय, हा. एक काही म्हणजे तुझ्या आभार प्रदर्शन करण्याच्या आधी मला काही नावं घ्यावीशी वाटतात. प्रोफेसर बद्री वर्मा, प्रोफेसर इमेरिटस, विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी, आलोक मुखर्जी हे ओंटारिओ कॅनडा, मनोज शंभरकर हे अमेरिकेहून जॉईन झालेले आहेत, हे सगळे ऐकतात आहेत. यावेळी ज्येष्ठ कवयित्री हीरा बनसोडे आलेले आहेत, उर्मिला पवार आहे, डॉक्टर नंदा केशव मेश्राम इथे आलेले आहेत, सगळे प्रकाश मेघे, कपूर वासनिक, अनिल सपकाळ, मराठी विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, प्रोफेसर राजेश करात, डीन ह्युमॅनिटीज, मुंबई विद्यापीठ, किशोर खांडेकर, सुगंधा खांडेकर आणि डॉक्टर राहुल कांबळे, प्रतिमा मालवणकर, जयंत धुपकर, सोनबा साळवे, ही मंडळी अगदी आवर्जून कालपासून उपस्थित आहेत. तुला कदाचित ही नावं तुझ्या आभार प्रदर्शनात सुचतील नाही, म्हणून मी आधीच सगळ्यांचा त्यांना धन्यवाद देते की आवर्जून ते उपस्थित होते. आता तू पुढचं स्तोत्र सांग. अपर्णाच्या सूचनेप्रमाणे आता मी आभाराकडे वळतो. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचं आम्हाला नेहमीच तत्पर सहकार्य लाभतं. गेली 7 वर्षे त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केलेलं आहे आणि या विचारपीठावरून सातत्याने मौलिक असं चिंतन प्रकट केलं आहे. आजही अत्यंत मौलिक असं चिंतन त्यांनी समाजभान आणि साहित्य व्यवहार या अनुषंगाने मांडलं. त्याबद्दल डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेत विविध विद्यापीठातील अनेक मान्यवर जोडलेले आहेत. अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत असणारी बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती यात आहेत. अगदी आताच अपर्णाने सांगितलं त्याप्रमाणे थेट कॅनडा, USA, जर्मनीतूनही काही प्रेक्षक श्रोते यात आहेत. छत्तीसगड मधून कपूर वासनिक जी आहेत. असे देश विदेशातून डॉक्टर ज्योतिताईंचे चाहते जोडलेले आहेत. अनेक प्राध्यापक, अभ्यासक आहेत. अपर्णाने त्यांची नावं घेतलेली आहेत, मी त्याचा पुनरुच्चार करीत नाही. काही मित्र परिवारातील आहेत. या सगळ्यांचे डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप मनपूर्वक आभार. असा स्नेह आणि लोक तुमचा कायम असू द्यावा. या व्याख्यानाकरिता त्यांचं सहकार्य लाभलं, ज्यांनी तांत्रिक बाजू सांभाळली, जे ऑनलाईन जुळले आणि ज्यांनी सर्व अप्रिशिएट केलं, युट्यूब वरून कार्यक्रम मधून बघून आमचं मनोबल वाढविलं, काही सूचना केल्या, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि उद्या डॉक्टर जयप्रकाश हे डॉक्टर जयप्रकाश करदम हे या व्याख्यानमालेचं तिसरं आणि शेवटचं पुष्प गुंफणार आहेत. सर्वांना अशी विनंती आहे की काल आणि आज ज्याप्रमाणे सर्व प्रेक्षक श्रोते या ऑनलाईन वरून जुळून राहिलेले आहेत, त्यांनी असाच लोभ कायम ठेवून उद्या ही या ऑनलाईनशी, या व्याख्यानमालेशी ऑनलाईन वर जुळून असावं असं मी डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना आवाहन आणि विनंती करतोय. आणि आज या सत्राचा, या व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या पुष्पाचा समारोप डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या एका कवितेने करूया. अहंकाराची वादळे कुठवर वाजवू द्यायची, अहंकाराची वादळे कुठवर वाजवू द्यायची,
आता थोपवून धरावीच लागेल आपल्याविषयीची पारंपरिक भूमिका. अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, आता थोपवून धरावीच लागेल आपल्याविषयीची पारंपरिक भूमिका. आता जाहीरपणे तपासण्याचे दिवस आले आहेत. आता जाहीरपणे तपासण्याचे दिवस आले आहेत. सोयीसाठी सांगितलेली समता आणि तकलादू क्रांतीचा वारसा शब्दांना त्यांच्या आता तोलावे लागणार आहे. शब्दांना त्यांच्या आता तोलावे लागणार आहे. चोर पावलांनी जपलेल्या भेदाला छेद द्यावाच लागणार आहे. किती फुलविल्या इमानदारीच्या बागा तरी निवडुंगाची बेटे हुडकून काढावीच लागतील. दिव्याखालच्या अंधाराला प्रकाशाची झुंबरे बांधावीच लागतील. अत्यंत उत्तम असा आशावाद व्यक्त करणारी ही डॉक्टर ज्योती लांजेवार यांची कविता होती. खरोखरच डॉक्टर ज्योती लांजेवार यांनी जे काही साहित्य लिहिलं आहे, जी काही कविता लिहिलेली आहे, ती स्वतःची पाऊलवाट शोधून आकाशभर झालेल्या या ज्योती लांजेवार यांच्या कविता, ही कविता विरून जाणारी कविता नाही. तिचा ध्वनी हा अखंड उमटत राहील. या निमित्ताने त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज हे सगळं मौलिक चिंतन या विचारपीठावरून असं घडून आलं. ऑनलाईन सगळे जोडले. पुन्हा एकदा डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आणि अपर्णा लांजेवार यांच्याकडूनही मी सर्वांचं, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचं आणि सर्व जोडलेल्या प्रेक्षक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.